नमस्कार. मी वंदना आरकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय जिल्हाध्यक्ष नवी मुंबई. प्रथम मी आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण सर्वजण वेळात वेळ काढून ह्या कार्यशाळेत सहभागी झालात त्याबद्दल प्रथमतः आपले आभार मानते. खरं म्हणजे ग्रंथालय विभागाचं काम अगदी महाराष्ट्रभर चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभियान राबवण्यात आलं होतं आणि या अभियानामध्ये ग्रंथालय विभाग हा महाराष्ट्रात 3रा क्रमांक, तर ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबई ही 7व्या क्रमांकावर आहे. त्याच अनुषंगाने ग्रंथालयाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय उमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यशाळा व स्पर्धा परीक्षा घेण्यात यावे ह्याच संकल्पनेतून आम्ही महाराष्ट्राचे सन्माननीय गृहनिर्माण मंत्री जितेंद्रजी आव्हाडसाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आपल्यासाठी घेऊन येत आहोत मोफत कार्यशाळा. आज ह्या कार्यशाळेसाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मोहन पाखरे. तर डॉक्टर मोहन पाखरे हे अत्यंत ब्रिलियंट व्यक्तिमत्व आहे, जे की शिक्षण क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं काम अगदी मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर मी सरांना विनंती करेन की सर आपण मार्गदर्शन करायला सुरुवात करावी. प्लीज वेलकम सर. थँक्यू. अभ्यासातील समस्या, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशेष सत्र, 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त. आतापर्यंत शाळा आणि क्लासेसमध्ये बसून शिकणारी मुले आज घरी बसून मोबाईलवर शिकत आहेत. वर्गात बसून शिकताना न समजलेल्या मुद्द्यावर आपल्या शंका कधीही न विचारणारे विद्यार्थी आता फक्त मोबाईलकडे पाहत आहेत. संपूर्ण शिक्षण पद्धतीलाच एक नवी दिशा मिळाली आहे आणि आता ज्यांच्याकडे स्वतः अभ्यास करण्याची कला आहे असेच विद्यार्थी बाजी मारणार आहेत. म्हणूनच आता गरज आहे आपल्या मुलांनाही स्वतःचा अभ्यास स्वतः करायला शिकण्याची. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता कोण शिकवणार? जबरदस्तीने अभ्यासाला बसवूनही मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. अशा परिस्थितीत मुले स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करणार? थांबा, आता काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टर मोहन पाखरे आपल्यासाठी घेऊन येत आहेत अभ्यास संजीवनी. हो, अभ्यास संजीवनीच म्हणता येईल याला. ही अभ्यास संजीवनी काय आहे आणि तुम्हाला कशी मदत करू शकेल हे समजून घेण्यापूर्वी मी तुम्हाला डॉक्टर मोहन पाखरे यांची ओळख करून देते. डॉक्टर मोहन पाखरे हे लाईफ कोच, बिझनेस कोच, NLP कोच आहेत. त्यांची गणितात PhD असून त्यांनी 2 संशोधनेही केली आहेत. ते पॅरेंटिंग कोच आणि माइंडफुलनेस कोचही आहेत. त्याचबरोबर ते हस्ताक्षर तज्ज्ञही आहेत. डॉक्टर मोहन पाखरे हे जीनियस इंडिया रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रेसिडेंट आहेत. तसेच ते वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल संस्थांचे मेंबर आहेत. लायन्स क्लब, अमेरिकन युनियन ऑफ NLP, रेकॉर्ड होल्डर रिपब्लिक कम्युनिटी UK, ग्लोबल सायन्सेस फाउंडेशन UK, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर क्लब ऑफ इंडिया यांचे ते मेंबर आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसोबत एकूण 7 वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये त्यांची नोंद आहे. मेंदूशास्त्रातील आधुनिक संशोधना आधारित शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याच्या पद्धती त्यांनी मांडल्या आहेत. आतापर्यंत 20 देशातील हजारो विद्यार्थ्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून याचा लाभ घेतला आहे. येथे सेमिनार्स आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना मूलभूत कौशल्य प्रशिक्षण आणि समुपदेशन दिले जाते. तसेच परंपरागत अभ्यासाच्या सवयींना मोडीत काढून त्यांना शास्त्रशुद्ध अभ्यास पद्धती शिकवल्या जातात. आता हेच तंत्रज्ञान आपल्याला ऑनलाईन मिळणार आहे. अभ्यासात लक्ष लागत नाही, अभ्यास करायला आवडत नाही, वाचलेले लक्षात राहत नाही, परीक्षेत वेळ पुरत नाही, परीक्षेला गेले की सगळे विसरतो, परीक्षेची भीती वाटते, कितीही अभ्यास करून घेतला तरी अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळत नाहीत. पालकांच्या समस्या, मुले आमचं ऐकत नाहीत, आम्हाला त्यांचा अभ्यासक्रम कळत नाही, आमच्या वेळी नव्हते असे काही, मुले सारखी मोबाईलवर खेळत असतात, परीक्षा आली की आजारी पडतो. यासाठी प्रत्येकाला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे माहीत असणे गरजेचे आहे. ते प्रश्न म्हणजेच
मुलांच्या सध्याच्या अभ्यासाच्या पद्धती कशा आहेत? त्यांचे वेळेचे नियोजन कसे आहे? लिखाण आणि वाचनासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात? परीक्षेसाठी कोणती टेक्निक वापरली जाते? मुलांना एखाद्या विषयाची भीती आणि न्यूनगंड आहे का? शाळा, अभ्यास आणि परीक्षा यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? अभ्यासाची उजळणी वेळेवर होते का? सलग एका ठिकाणी बसून किती वेळ अभ्यास केला जातो? दररोजच्या अभ्यासासाठी वेळापत्रक वापरले जाते का? तर जाणून घ्या या संदर्भातील सर्व माहिती प्रत्यक्ष डॉक्टर मोहन पाखरे यांच्याकडून. एक विनंती आहे तुमच्यासाठी. आपला कार्यक्रम हा अप्रॉक्सिमेटली 1.5 तास चालेल आणि या 1.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला रिव्हील करणार आहे आज. कदाचित आयुष्यामध्ये पहिल्यांदा ऐकणार असाल ह्या गोष्टी तुम्ही, त्यामुळे पेन पेन्सिल पेपर जर सोबत असेल तर अतिउत्तम. काही गोष्टी नोट करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर इमिडिएट मध्येच काही बोलू नका. ज्या काही गोष्टी आपल्या फ्लोमध्ये चालू आहेत त्या तशाच चालू राहू द्यात आणि तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत हे कागदावरती कुठेतरी नोट करून घ्या. आपला सेशनच्या शेवटच्या भागामध्ये आपण तुमच्यासाठी स्पेशल 10 मिनिटांचा स्लॉट मी ठेवतोय, त्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. ओके, दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच. आता माझा छोटासा इंट्रोडक्शन व्हिडिओ पाहिला तुम्ही, त्यामधलेच बरेचसे प्रश्न असणार आहेत आणि ते सांगितलेले जवळजवळ सगळे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. आजच्या कार्यशाळेमध्ये आपण काय पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनी कितीही चांगला अभ्यास केला तरी अपेक्षित यश त्याला का मिळत नाही, जो एक्सपेक्टेड रिझल्ट असतो तो का मिळत नाहीये. दुसरा आपण पाहणार आहोत की शास्त्रशुद्ध पद्धतीचा उपयोग करून पुस्तकं कशी वाचायची असतात. तिसरा मुद्दा आहे आपण स्टडीचं जे टाइम टेबल करतो, दरवर्षी आपण आपल्या पालकांच्या सोबत पालक मुलांच्या सोबत त्याचं स्टडीचं टाइम टेबल तयार करतात, पण 3-4 दिवस 5 दिवसाच्या पलीकडे ते आपलं टाइम टेबल चालत नाहीये. का नेमकं चालत नाहीये? अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला त्या टाइम टेबलला फॉलो करायला परवानगी देत नाही? आपला मेंदू त्यासाठी का तयार होत नाही? ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याचबरोबर अगदी सहजपणे आता जेवढा अभ्यास करतो त्याच्यापेक्षा कमी 50% अभ्यास करून सुद्धा तुम्ही सहज कसे 90% मार्क्स मिळवू शकता याचं एक सिक्रेट तुम्हाला आज मिळणार आहे या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये. आणि त्याचबरोबर मग मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय गरजेचं असतं, परीक्षा का असते, ह्या सगळ्या गोष्टी ओघानेच येणार आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ आवर सेशन. सो फर्स्ट थिंग इज, माझा पहिलाच प्रश्न आहे, थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन असेल त्यामुळे सगळ्यांनी एकत्र माईक चालू करू नका, पण ज्याला उत्तर सांगता येईल त्याने माईक चालू करा, म्हणजे आपला इंटरॅक्टिव्ह सेशन होईल. मी इथे काही सेमिनार द्यायला आलेलो नाही, ही कार्यशाळा आहे आणि कार्यशाळेमध्ये 2 वे कम्युनिकेशन असतं, 1 वे नाही. म्हणून मी तुमचे माईक कोणाचे बंद नाही करणार, पण तुम्ही जर घरी दंगा वगैरे चालू असेल तर माईक बंद करायचे आहेत आणि जेव्हा बोलायचं आहे तेव्हाच फक्त माईक ऑन करा, बोला आणि माईक बोलून झालं की पुन्हा लगेच माईक बंद करा. दॅट्स इट. सो माझा पहिला प्रश्न आहे की आपली मुलं शाळेत जातात, आपण मुलांना शाळेत पाठवतो, काय कारण असेल? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आजचा पूर्ण कार्यक्रम त्याच्यावरती आधारित आहे. या प्रश्नाचं उत्तर ज्या क्षणाला तुम्हाला समजेल की आपण मुलांना शाळेत का पाठवतो त्या क्षणाला आजचा कार्यक्रम सक्सेस झाला असं मी म्हणेन. सो मला तुमच्याकडून काही उत्तर अपेक्षित आहेत. आपण सगळेच आपल्या मुलांना शाळेत पाठवतो, का पाठवतो? शेजारचे पाठवतात म्हणून? कशासाठी? कोण सांगेल? जे बोलणार आहे त्यांनीच फक्त आपला माईक ऑन करा. हा, बालकृष्ण जगदाळे सर. हॅलो. हा बोला. हा, त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी. ओके, सर्वांगीण विकास होण्यासाठी. खूप छान. आणखी कोण सांगेल? कारण याच प्रश्नावरती माझा पुढचा प्रश्न अपेक्षित असतो. आणखी कोण सांगेन? अरे भरपूर लोक आहेत, कोणीतरी सांगा. सर सांगू? हा सांगा. अपेक्षा. काय, कसली अपेक्षा? आपण त्यांचं स्वप्न राहिलेलं असतं ते आपण पूर्ण करावं म्हणून.
त्यांचं स्वप्न जे पूर्ण करायचं आहे राहिलेलं आहे ते आपण पूर्ण करावं म्हणून. पप्पा मम्मी आहेत का बाजूला? क्या बात आहे, क्या बात आहे. मुलांनी अगदी मेन पॉइंटला हात घातलेला आहे. आई वडिलांची स्वप्न जी अधुरी राहिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला शाळेत पाठवतात. ग्रेट. आणखी कोणाला काय सांगता येईल? मुलांच्या पेक्षा हा कार्यक्रम पालकांच्यासाठी खूप मुलांना महत्वाचा चांगले आहे. हा सर. हा बोला. हा मला मला बोलायचं आहे. बोला बोला शारदा मॅडम. आजच्या पिढीला शिक्षणाचीच गरज आहे. शिक्षण आहे तर पुढच्या पिढीचं भविष्य चांगल्या प्रकारे आहे. यासाठी शिक्षण पाहिजे. शिक्षण पाहिजे म्हणून मुलांना शाळेत पाठवायचं. हो, पुढची पिढी तयार होईल ना. शिक्षण असेल तरच तयार होणार. ओके, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. मी तुमच्या पॉइंटला ही पुढे मी कव्हर करतो. आणखी कोणाला काय सांगायचं आहे का आपण मुलांना शाळेत पाठवतो? हॅलो सर. हा बोला. हॅलो. बोला बोला सर. मुलांना चांगले संस्कार घडविण्यासाठी. मुलांना चांगले संस्कार घडवण्यासाठी खरंच आज खूपच चांगला क्राऊड मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण ही अपेक्षित उत्तरं जी मला अपेक्षित उत्तरं होती ती आजच्या या क्राऊड मधून मिळाली नाहीत. खरंच खूप चांगली उत्तरं मला मिळालेली आहेत. सो आय रिअली अप्रिशिएट यू ऑल. एक चांगली भावना घेऊन तुम्ही आज या कार्यक्रमाला आलेला आहात, त्यामुळे सर्वप्रथम तुमचं कौतुक. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर आपण हळूहळू पुढे बघूच. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे की शाळेमध्ये परीक्षा पण घेतल्या जातात आणि या परीक्षेचा मुलांना खूप त्रास होतो. म्हणून परीक्षा जवळ आल्यानंतर पालक सुद्धा टेन्शन मध्ये असतात आणि मुलांच्याकडून जबरदस्तीने अभ्यास करून घेतला जातो. त्यामुळे मुलांना परीक्षा आवडत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, ह्या परीक्षा का घेतल्या जातात? सगळ्यात शाळेमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात, कॉलेजमध्ये परीक्षा घेतल्या जातात, ह्या का घेतल्या जातात? कोण सांगू शकेल? तुम्हाला काय वाटतं? जे तुम्हाला वाटतं ते सांगायचं. शिक्षकांना काही कामधंदे नाही आहेत म्हणून? हा बोला. हॅलो. हो बोला बोला आणि साहेब. हॅलो. बोला ना, आवाज येतो तुमचा. हॅलो सर. हा, शिक्षकांनी मुलांना कितपत शिकवलेलं मुलांना कितपत समजवलं यासाठी परीक्षा घेतल्या जातात. ओके, शिक्षकांनी मुलांना किती शिकवलेलं किती समजलेलं आहे ते कळण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. ओके, पाहण्यासाठी. ओके, तुमचा मुद्दा आला माझ्या लक्षात. अजून कोणाला काही सांगायचं आहे? हॅलो हॅलो बोला बोला. हॅलो बोला बोला सर. सर बोलू का? बोला ना. मुलांची आकलन क्षमता किती वाढली की नाही ते चेक करण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. मुलांची आकलन क्षमता किती वाढलेली आहे ते कळण्यासाठी घेतली जाते. ओके, ठीक आहे ठीक आहे. मुलांचं अंडरस्टँडिंग लेवल समजून घेण्यासाठी थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. ओके, आणखी कोणाला काय विचारायचं आहे, सांगायचं आहे यावरती? हॅलो. हो, ज्यांना बोलायचं त्यांनीच फक्त माईक चालू करा, बाकीच्यांनी माईक बंद करा. हो बोला बोला सर. हा, मुलांचं इव्हॅल्युएशन किती झालंय हे समजण्यासाठी सगळं ओव्हरऑल परफॉर्मन्स सर्व विषयांचा मुलांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स चेक करण्यासाठी. परफॉर्मन्स म्हणजे नेमकं काय चेक करायचं आपल्याला? म्हणजे सर्व विषय मुलाला कितपत आकलन झाले, वेळोवेळी तो अभ्यास करतोय तो कितपत समजतंय त्याला. ओके, ठीक आहे ठीक आहे. तुमचा मुद्दा मला पटला की त्याचं अंडरस्टँडिंग किती झालेलं आहे वगैरे. तर या ठिकाणी मीही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे परीक्षा का घेतली जाते. ओके, तर त्यासाठी मी माझी स्क्रीन तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करेन, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे समजून येतील. मी माझी स्क्रीन तुमच्या समोर ठेवतोय. ओके, तर ही माझी स्क्रीन तुमच्या समोर दिसते. एक्झाम, परीक्षा कशासाठी? तर परीक्षा घेतली जाते की तुमच्या स्किलची डेव्हलपमेंट किती झालेली आहे पाहण्यासाठी. आणि मुलं अभ्यास कसा करतात? मुलं अभ्यास करतात पाठांतर करून.
प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे हे आम्ही पाठ केलेले असतात. आता या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे, तुमची सगळी जी उत्तरं आहेत त्याला मला कुठेतरीच हे सांगायचं आहे की मुलांना सिलेबस मधलं, मुलांना शिक्षकांनी शिकवलेलं किती समजलेलं आहे हे जर पडताळून बघायचं असतं तर 50 एका वाक्यात उत्तरे किंवा 50 रिकाम्या जागा भरा असं जर प्रश्न दिले असते तर आपल्याला समजलं असतं की नाही त्या मुलाला येतं किती किंवा तो विषय किती समजलेला आहे, समजलं असतं की नाही. या कन्सेप्टने तो मुला आपल्याला कळू शकेल की नाही मुलांना किती येतं. जर तुम्हाला वाटत असेल त्याचं उत्तर यस आहे तर यस लिहा चॅट विंडो मध्ये. तुम्हाला मी जे सांगितलं होतं की जर अशी वेगळी परीक्षा जर आपण तयार केली की 50 रिकाम्या जागा भरा किंवा 50 एका वाक्यात उत्तरे लिहा, कळू शकेल येस. पण मग अशी परीक्षा घेतली जाते का? कशाला ते वेगवेगळे 100 वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहिजे की ज्या प्रश्नाच्या मध्ये रिकाम्या जागा भरा आला, एका वाक्यात उत्तरे आले, कारणे लिहा, जोड्या जुळवा, ते ग्रामर आलं प्रत्येक भाषेचं, त्यानंतर स्टोरी रायटिंग, एसे रायटिंग, आता तर काय तर म्हणे न्यूज रिपोर्ट तयार करा, तुम्हाला काय वाटतं त्या सगळ्या गोष्टी मांडा. हे सगळं त्या ठिकाणी एवढे वेगळे प्रश्न कशासाठी पाहिजेत? छोटस एक सिक्वेन्स तर त्यांनी आपण तयार करून दिला तर ते पॉसिबल होईल की नाही परीक्षा घेणं. याचाच अर्थ परीक्षा मुलाला किती समजलेलं आहे हे बघण्यासाठी अजिबात नाही. परीक्षेचा उगम त्याच्यासाठी झालेला नाही आणि आपल्याला हे माहीत नसल्यामुळे आपण चुकीच्या डायरेक्शन मध्ये निघालेलो आहे. आपल्याला हे समजणं खूप गरजेचं आहे की परीक्षा का घेतली जाते. परीक्षा घेतली जाते आपल्या मुलांची स्किल किती डेव्हलप झालेला आहे, त्यांच्या कौशल्यांचा किती विकास झालेला आहे हे तपासण्यासाठी. पण मग हे कोणते कौशल्य आहेत? तर हे कौशल्य प्रत्येक वर्गाच्या जी पुस्तकं दिलेली असतात, टेक्स्टबुक दिलेली असतात, त्या टेक्स्टबुक मध्ये त्याचा पूर्ण उल्लेख केलेला असतो. आपण नॉर्मली पेज नंबर 1 लेसन नंबर 1 पासून शिकायला सुरुवात करतो. शाळा असेल किंवा क्लासेस असेल तिथे सुद्धा पेज नंबर 1 आणि लेसन नंबर 1 इथूनच शिकवायला सुरुवात केली जाते. परंतु त्याच्याही अगोदर काही 3-4 पेजेस असतात, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल एक असतो इंट्रोडक्शन किंवा त्याला प्रिफेस असं म्हटलं जातं, मराठीमध्ये त्याला प्रस्तावना असं म्हटलं जातं. आतापर्यंत आपण किती वेळा प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना वाचलेली आहे? काय असतं त्या प्रस्तावनेमध्ये? तर त्या प्रस्तावनेमध्ये दिलेलं असतं की तुमच्या मुलाने वर्षभर या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे, कोणते कौशल्य त्याची विकसित होणार आहेत. आणि मी याच मुद्द्यावरती आज जास्त फोकस करून बोलणार आहे, कारण मी माझ्या पाठीमागच्या 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 20 देशातल्या मुलांना मी हेच शिकवलेलं आहे की तुमचा फोकस कुठे असायला पाहिजे. तर त्या कौशल्य कोणती आहेत ती त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्या प्रत्येकाने आता हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या मुलांची पुस्तकं घेऊन बसा आणि त्यामध्ये बघा की पेज नंबर 1च्या अगोदरचे काही इंट्रोडक्शन, प्रिफेस किंवा प्रस्तावना दिलेली आहे. त्या प्रस्तावनेमध्ये असं काय दिलेलं आहे, कोणती कौशल्य दिलेली आहेत, त्या कौशल्यांचा विकास तुमच्या मुलाचा झाला पाहिजे वर्षभर त्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर. आता माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे की भले तुमचा मुलगा आज मुलांना अक्षरशः भरपूर मार्क्स मिळतात. आपल्या वेळी मी मागच्याच आठवड्यामध्ये 10वीचा निकाल लागल्यानंतर फेसबुकला एक मेसेज दिला होता की आमच्या जमान्यामध्ये म्हणजे आमच्या वेळी सेल्सिअस मध्ये मार्क्स दिले जात होते, आताच्या मुलांना फेरनहाइट मध्ये मिळतात. बघा ना, 500 पैकी 500 मिळालेले विद्यार्थी आहेत. आपल्याला मराठीमध्ये 80-85 मिळायचे म्हणजे अगदी माझ्या वेळी 87चा बोर्डात पहिला होता. आज मराठीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स विद्यार्थ्यांना मिळतात. म्हणजे काय, तर मार्क्सला व्हॅल्यू राहिलेली नाहीये. आणि आज 97%, 95% आणि 100% जरी मार्क्स मिळाले तरी त्या मुलांच्याकडे स्किल किती डेव्हलप झालेलं आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आता तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची आहे, तुमचा मुलगा ज्या किंवा मुलगी ज्या वर्गात असेल त्याचं गेल्या वर्षाचं एखादं पुस्तक तुम्ही काढून बघा, कोणतंही एका विषयाचं पुस्तक. मला सगळ्या विषयाच्या पुस्तकांची गरज नाही आहे. आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये किंवा म्हणजे प्रस्तावना, इंट्रोडक्शन, प्रिफेस याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते तुमच्या मुलाला मिळालेलं आहे का? आज तुमच्या मुलाला 95%, 97% जरी मार्क्स मिळाले
आणि जर त्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेली जी माहिती आहे त्यानुसार जर तुमच्या मुलांच्या मध्ये जर डेव्हलपमेंट झाली नसेल, याचा अर्थ तुमचा मुलगा परीक्षेमध्ये नापास झालाय. आज जगाला दाखवण्यासाठी तुमच्याकडे 95% 97% मार्क्स आहेत, पण आयुष्याच्या लढाईमध्ये त्याच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटमध्ये तुमचा मुलगा नापास झालेला आहे. कारण आपणही तिकडे फोकस केलेला नाही, मुलानेही फोकस केलेला नाही. ना शाळा फोकस करते ना क्लासेस फोकस करतात. प्रत्येकाचं एकच काम आहे, फक्त सिलेबस पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे तेवढंच करून घ्यायचं मुलांच्याकडून, आणि त्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. आणि आपण सुद्धा बिईंग अ पेरेंट, आपण हे सुशिक्षित पालक सुद्धा काय करतो, फक्त त्याला ते जसंच्या तसं कसं करून घेता येईल, त्याच्याकडून ते पाठांतर करून कसं घेता येईल किंवा त्याला ते लिहिता कसं येईल, ह्याच गोष्टीकडे फोकस असतो. आजपासून तुमचं दृष्टिकोन बदला. रणदेवी साहेब, तुमचा माईक थोडा बंद केला तर बरं होईल. हा, जेव्हा बोलायचं तेव्हा तुम्ही ऑन करू शकता, फक्त माईक बंद करा. तुमचा व्हिडिओ छान वाटतोय. येस, थँक्यू. तर ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आपल्या मुलाच्या स्किल्स वरती फोकस करायचा. आजपासून मुलांना शाळेत का पाठवायचं? शिकण्यासाठी. काय शिकणार आपण? सिलेबस मध्ये काही नाही. ज्ञानाला व्हॅल्यू नाही, हे लक्षात घ्या. ज्ञानाला किंमत होती, पण आता किंमत राहिलेली नाही आहे. IT क्षेत्रामध्ये आता सध्या असं झालेलं आहे की आज तुम्ही आता ग्रुपमध्ये आपल्या ट्रेनिंग अटेंड करताना 20 लोक आहेत. 20 लोक आता अँड्रॉइड फोन घेऊन बसलेले आहेत. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल आहे. जगातली कोणतीही माहिती फक्त तिथे गुगलला विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाही आहे. गरजेचं काय आहे तर आपल्या बाळांची किंवा आपली स्किल डेव्हलपमेंट होणं हे खूप महत्वाचं आहे. कारण 15 वर्षाचं एज्युकेशन संपल्यानंतर, ग्रॅज्युएट झाल्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर जेव्हा आपण नोकरी करायला जातो तेव्हा ह्या मार्कना कोणी किंमत देत नाहीये. 10वीचे 95% मार्क्स 11वीला ऍडमिशन घेण्या इतपतच त्याची व्हॅल्यू आहे. एक वेळ तुम्ही 11वीला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर मरेपर्यंत तुम्हाला कोणीही विचारणार नाही की 10वीला आपण किती मार्क्स मिळाले होते. त्यानंतर येतो 12वीचा स्कोर, त्यानंतर येतो डिग्रीचा स्कोर, आणि पहिला जॉब मिळाल्यानंतर आयुष्यामध्ये कोणीही विचारत नाही डिग्रीमध्ये फर्स्ट क्लास होता, सेकंड क्लास होता की आणखी किती होता. त्यावेळी फक्त एकच गोष्ट विचारली जाते, तुम्हाला अनुभव किती आहे. आणि तुम्हाला पटणार नाही, आज स्कॉलरचे विद्यार्थी सुद्धा IT कंपनीज मधून त्यांना काढून टाकलं जात आहे. काढून टाकण्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की प्रत्येक बॉसला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम पाहिजे असतं, आणि ज्याच्याकडे कौशल्यांचा विकास झालेला आहे तेच विद्यार्थी कमीत कमी वेळेमध्ये आपल्या स्किलचा वापर करून. मापनकर साहेब, जरा म्यूट करा तुम्ही. ओके, थँक्यू. तर या ठिकाणी ह्या खूप गोष्टी गरजेच्या आहेत, आणि म्हणून आपलं लक्षात ठेवा, परीक्षेचा अभ्यास करत असताना फक्त मार्क्स कडे फोकस करू नका. हाचा पहिला असाइनमेंट आहे, तुम्हाला आजच कंप्लीट करा तुम्ही. आपण हा ग्रुप आजचा 1 दिवसासाठी ऑन ठेवणार आहोत आणि उद्या आपण तो डिस्ट्रॉय करू. लोकांच्या काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी आपण आजचा 1 दिवस तो ज्या ग्रुपमधून तुम्ही एंट्री केलेली आहे तो ग्रुप आपण ऑन करणार आहोत. सो परीक्षेची तयारी करत असताना मुलाच्या स्किल वरती फोकस करा, मार्क्स वरती फोकस करू नका. स्किल डेव्हलप झाल्यानंतर मार्क्स ऑटोमॅटिक येतात. आणि हे स्किल कोणते आहेत हे तुम्हाला थोडंसं मी दाखवणार आहे. त्या स्किल्स मध्ये एकूण 17 स्किल्स आहेत, 16 स्किल्स आहेत. त्या 16 स्किल्स मध्ये आपल्याला बघा मार्क्स आहेत आणि स्किल आहेत, दोन्ही असतील तर आणि तरच आपला मुलगा आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहे. मार्क्स भरपूर आहेत पण जर स्किलच नसेल तर काय करणार? भरपूर मार्क्स आहेत परंतु स्किल अजिबात नाहीये, कारण फक्त रट्टा मारलाय. कारण रट्टा मारून इंटरव्ह्यू देता येत नाही. तिथे हजरजबाबीपणा, ऑन दी स्पॉट तुम्ही काय कोणतं कौशल्य वापरता आणि तुमचे इंटरव्ह्यू तुम्ही पास करता हे महत्त्वाचं असतं. काम करत असताना इतरांच्या पेक्षा तुमचा परफॉर्मन्स वेगळा होण्यासाठी तुमचं स्किल त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं, तुमचे मार्क्स तिथे महत्त्वाचे नसतात. आणि म्हणून मार्क्स सोबतच स्किलला प्रेफरन्स देणं खूप गरजेचं आहे. हे स्किल्स कोणते आहेत तर इथे टोटल 11 मेंटल स्किल्स आहेत आणि 5 अकॅडमिक स्किल्स आहेत. हे जे 11 मेंटल स्किल्स आहेत या मेंटल स्किल्स मध्ये पहिलं आहे ऑब्झर्वेशन स्किल, दुसरं आहे लिसनिंग स्किल, तिसरं आहे एक्सप्रेशन स्किल, चौथं कॉन्सन्ट्रेशन स्किल, कोऑर्डिनेशन स्किल, थिंकिंग स्किल,
इमॅजिनेशन, लर्निंग, अंडरस्टँडिंग, क्युरिओसिटी आणि रिमेंबरिंग आणि रिकॉलिंग. आणि गुड न्यूज अशी आहे, माझा मेंदूशास्त्रावरती खूप मोठा अभ्यास आहे. 1996 पासून मी मानसशास्त्राचा अभ्यास करतो आणि या सगळ्या संशोधनात आता जगभरामध्ये जे काही संशोधन झालेलं आहे त्याचा जेव्हा मी पेपर्सचा व्हाईट पेपर्सचा जेव्हा रिसर्च पेपरचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की जर आपल्या मुलाला चालता येत असेल, बोलता येत असेल, खेळता येत असेल आणि रस्ता क्रॉस करता येत असेल तर हे 11 स्किल्स ऑलरेडी आपल्याकडे असतात. जर एखाद्या पालकाची जर असं पालकाला वाटत असेल की माझ्या मुलाकडे कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, तर कॉन्सन्ट्रेशन हा इश्यू नाही आहे. त्यांच्या हातामध्ये जर मोबाईल दिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की कॉन्सन्ट्रेशन किती फास्ट होतं. टीव्हीच्या समोर मुलं बसल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन किती फास्ट होतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हा इश्यू नाही आहे. ते कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात कसं वापरायचं हे त्यांना माहीत नाही आहे. क्युरिओसिटीच नाही आहे, मुलाला अभ्यासाची आवडच नाही आहे. आवड नाही असं नाही आहे, आवड हा गुणधर्म मुलांच्या मध्ये आहे. त्यांना बऱ्याच काही वेगवेगळ्या बाकीच्या गोष्टी आवडतात, फक्त अभ्यास आवडत नाही. म्हणजे त्यांच्याकडे असलेली क्युरिओसिटी अभ्यासात कशी वापरायची हे त्यांना माहीत नाही. लर्निंग, अंडरस्टँडिंग ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. बघा, आपण बोलायला कितवीत शिकलो? आपली मराठी भाषा बोलायला कितवीत शिकलो? हार्डली मला वाटते वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षी. चांगलं बोलायला आपण अगदी पहिलीत जेव्हा गेलो तेव्हा आपण खूप छान पद्धतीने मराठी बोलत होतो, आजही बोलतो. पण हे बोलण्यासाठी कोणतं स्किल लागतं? तर हे बोलण्यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे हे स्किल लागतं, ऑब्झर्वेशन स्किल. आणि ज्याच्याकडे ऑब्झर्वेशन स्किल आहे तो जगातली कोणतीही भाषा शिकू शकतो स्वतः. त्याला कोणी शिकवायची गरज नसते. आणि म्हणूनच कोणतीही भाषा शिकण्यासाठी मी आता जसं सांगितलं ऑब्झर्वेशन स्किलची गरज असते. जगात असं कोणतंही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाही की जिथे तुम्हाला अस्खलित एखादी भाषा बोलायला शिकवू शकतील. सगळीकडे शिकवतात. आता आपण सुद्धा बघा ना, 15 वर्ष इंग्रजी शिकल्यानंतर सुद्धा आजही आपल्याला इंग्रजीत अस्खलित बोलता येत नाहीये. काय येत नाहीये? तर आपल्याला ऑब्झर्व करण्यासाठी कोणी इंग्रजी बोलणारे आपल्यासोबत नाहीयेत. ते जर असते तर आपण बोललो असतो. मराठी बोलणारे सगळे आपल्या सभोवताली आहेत. आपण त्यांना ऑब्झर्व करतो, आपण त्यांना पाहतो आणि म्हणून आपण त्यांना कॉपी करतो. कारण आमचा मेंदू कॉपी करण्यामध्ये तरबेज असतो. एखाद्याच्या बोलण्याची नक्कल असेल, एखाद्याच्या चालण्याची नक्कल असेल, एखाद्याच्या खाण्याची नक्कल असेल, ह्या सगळ्या नकला आपण करतो. आयुष्यामध्ये आपण बोलायला सुद्धा नक्कल करूनच, कॉपी करूनच शिकतो. चालायला सुद्धा कॉपी करूनच शिकतो. कोणीतरी आपलं बोट धरून बाजूला चालत असतं, त्याने टाकलेल्या पावलाच्या पद्धतीने आपण आपली पावलं टाकत असतो. अशा पद्धतीने आपण चालायला शिकतो. खेळायलाही तसं शिकतो. आणि हे सगळे ऍक्टिव्हिटी आपण शाळेत जायच्या अगोदर शिकतो. आणि म्हणजेच हे 11 स्किल जे आहेत, 11 मेंटल स्किल्स, हे तुम्हाला स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायच्या अगोदर, शाळेत जायच्या अगोदर, इव्हन अगदी नर्सरीला जायच्या अगोदर हे स्किल आपल्याला मिळालेले असतात. पण त्यांचा वापर आपण करत नाहीये. आपल्याला ज्या गोष्टी जसा पाहिजे तसा आपण वापर करत नाहीये. आपण अभ्यासासाठी कधीच त्या स्किलचा वापर नाही केला आणि म्हणून आपल्या मुलांना रिमेंबरिंग, रिकॉलिंग लक्षात राहत नाही, म्हणून त्याचा प्रॉब्लेम होतो. लक्षात ठेवणं अवघड गोष्ट आहे का? तुम्हाला काय वाटतं, लक्षात ठेवणं ही अवघड गोष्ट आहे का? मी तुम्हाला या ठिकाणी मेंदूचा रिसर्च सांगणार आहे. बऱ्याच लोकांचं असं मत असते, सर माझ्या लक्षातच राहत नाही. मी तर त्यांना सांगेन की लक्षात ठेवण्याची गरजच नाही. का गरज नाहीये? कारण मेंदूशास्त्राचं संशोधन हे सांगतं, तुमचे जे पंचेंद्रिय आहेत, 5 इंद्रिय आहेत, या 5 इंद्रियापैकी कोणत्याही एका इंद्रियाने कोणतीही माहिती एकदा तुमची रिसीव्ह केली आणि मेंदूमध्ये टाकली की त्यानंतर ती माहिती तुम्ही मेंदूमधून डिलीट करू शकत नाही. यू कॅन नॉट डिलीट. आपल्याकडे डिलीटचं बटन नाही. म्हणजेच काय, तर एकदा जरी वाचलं तरीही ते मरेपर्यंत आपल्या लक्षात राहतं. हे मला इनडायरेक्टली सांगायचं आहे. आणि हे कोणाकडे असतं हे स्किल? तर ज्याला चालता येतं, बोलता येतं, खेळता येतं आणि रस्ता क्रॉस करता येतो. ती प्रत्येक व्यक्ती एक पाठी आहे. एकदा एखादी गोष्ट पाहिली, मरेपर्यंत विसरत नाही. एकदा एखादी गोष्ट वाचली, मरेपर्यंत विसरत नाही. एकदा एखाद्या गोष्टीची चव घेतली, मरेपर्यंत विसरत नाही. कारण आपल्याकडे या मेंदूमधून डिलीट करण्यासारखं एखादं बटनच नाहीये.
जेव्हा तुमचा मेंदूच क्रॅश होईल, त्याचं कनेक्शन पूर्णपणे डॅमेज होईल, तेव्हा मात्र तुम्हाला त्या मेमरीबद्दल तिथे डाऊट असेल. अदरवाईज सगळ्या गोष्टी तुमच्या ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये सेफ आहे. प्रॉब्लेम काय आहे, जो डेटा टाकलेला आहे ना तिथे, तो रिऑर्गनाइज नाही झालेला. तो डेटा रिऑर्गनाइज होणं खूप गरजेचं आहे. डेटा जर रिऑर्गनाइज नाही झाला तर मग तुम्हाला पटपट तो डेटा मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याला वेळेत तो डेटा न मिळाल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण विसरलो. कदाचित तुम्हाला असाही एक्सपिरियन्स आला असेल आतापर्यंत की काहीतरी काम करत असतं आणि अचानकच एखादी गोष्ट आठवते, एखाद्या व्यक्तीचं नाव आठवतं, एखाद्या कामाबद्दल काहीतरी आठवतं आणि नंतर तुम्हाला वाटतं मला हे आता का आठवलं. थोडासा विचार केल्यानंतर लक्षात येतं, अरे हा 2 दिवसापूर्वी एका ठिकाणी चर्चा चालू होती आणि आपल्याला तो प्रश्न आला होता, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं नव्हतं. म्हणजेच त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 दिवस लागले. तुमच्या ब्रेनमध्ये, तुमचा ब्रेन तेव्हापासून सर्च करतोय. गुगलमध्ये जसं सर्च केलं जातं, एखादी गोष्ट टाकली आणि टाईप करून सर्च दिलं तर गुगल मिली सेकंड्समध्ये तुम्हाला आन्सर देतो, कारण गुगलमध्ये सगळा डेटा इंडेक्सिंग केलेला आहे. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या मेंदूमध्ये असलेला सगळा डेटा इंडेक्सिंग करणं खूप गरजेचं आहे. स्टोरेजचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे, अनलिमिटेड स्टोरेज आहे आपल्याकडे. आपल्या मेंदूमध्ये भरपूर न्यूरॉन्स आहेत. न्यूरॉन्सची जर संख्या बघायची म्हणाला तर लॅक्समध्ये आहे, लॅक्समध्ये. आणि एक न्यूरॉन, त्याची कॅपॅसिटी म्हणजे आपला एक स्मार्टफोन. किती सुंदर आहे ना. म्हणजे सगळे एवढे जे काही न्यूरॉन्स आहेत त्यापैकी एक जरी न्यूरॉन आपण वापरला तरी आपल्याला मोबाईलची कॅपॅसिटी एवढी ताकद मिळू शकेल, मेमरी मिळू शकेल. पण आपण वापरत नाही, कारण आपल्याला माहित नाही हा मेंदू वापरायचा कसा. कोणी शिकवलं नाही आपल्याला की हा मेंदू नेमका वापरायचा कसा. मेंदू किती कॅल्क्युलेशन्स करतो. मेंदू एका सेकंदाला 1 ट्रिलियन कॅल्क्युलेशन्स करतो. 1 ट्रिलियन, एका वरती 13 झिरोज, 13 पूज्य, 13 शून्य, 1 2 3 4 5 6 13 पर्यंत एवढे कॅल्क्युलेशन्स एका सेकंदाला आमचा मेंदू करतो. आणि म्हणूनच तुम्ही रस्ता क्रॉस करू शकता, अदरवाईज आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही रस्ता क्रॉस करता आला नसता. मागच्या 10 वर्षापासून माझं चॅलेंज आहे, 100 फूट रस्ता, त्या रस्त्याच्या एका कडेला तुम्ही उभं राहायचं आहे, दुसऱ्या बाजूने एका बाजूने सायकलवरून एखादा विद्यार्थी सायकल चालवत येईल आणि तुम्ही रस्ता क्रॉस कसा केला जातो याचं कॅल्क्युलेशन जे आहे, आपल्याला 6वीच्या पुस्तकामध्ये शिकवलं होतं की डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड इक्वल टू टाइम. म्हणजेच काय तर अंतर भागिले वेग, गाडीचा वेग बरोबर गाडीला इथे यायला लागणारा वेळ, बरोबर आहे. मला नाही वाटत की ह्याच्यापेक्षा वेगळं काही फॉर्म्युला आहे रस्ता क्रॉस करण्यासाठी. हे एकच फॉर्म्युला आहे की आपण गाडी रस्ता क्रॉस करताना काय करतो, राईट हँड साईडला बघतो, उजवीकडे बघितल्यानंतर आपल्याला गाडी दिसते. गाडी बघितल्यानंतर आपण काय करतो, कोणत्या कलरची गाडी आहे, मेल आहे की फिमेल आहे, कोणत्या रंगाचे कपडे घातलेत, असं काय आपण चेक करतो का. नाही, आपल्याला पहिली गोष्ट काय कळते तर गाडी किती लांब आहे, कळते की नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला काय कळते तर गाडीचा स्पीड किती आहे हेही कळतं आपल्याला. त्यानंतर काय कळतं तर गाडीला इथे यायला किती वेळ लागेल हेही कळतं. आणि हे कळण्यासाठी 6वीच्या पुस्तकामध्ये एकच आपल्याला ती डेफिनेशन दिलेली आहे, अंतर भागिले वेग बरोबर वेळ. ह्याच सूत्राचा वापर करून आपण ते कॅल्क्युलेशन करू शकतो. आपल्याला 6वीच्या पुस्तकातलं गणित ते जमलं नसेल कदाचित, पण त्यावेळी सुद्धा आपण रस्ता क्रॉस करत होतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपला ब्रेन जाणतेपणे अजाणतेपणे हे सगळे कॅल्क्युलेशन शाळेत जायच्या अगोदरपासूनच करतोय, कारण रस्ता क्रॉस करायला आपण शाळेत जायच्या अगोदर शिकलो. रिसर्च हे सांगतो की तुमच्या मेंदूला सगळ्या काही गोष्टी जगातल्या माहीत आहेत, फक्त त्या कुठेतरी लपवून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला शोधायच्या आहेत. फक्त आपण आपल्या मेंदूला जरी एक्सप्लोर केला तर जगामध्ये कुठेही जाऊन काय संशोधन करायची गरज लागणार नाही. सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे 6वीच्या पुस्तकामध्ये शिकवलेला अंतर भागिले वेळ बरोबर वेग किंवा अंतर भागिले वेग बरोबर वेळ हा फॉर्म्युला, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड इक्वल टू टाइम, याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपण करत होतो रस्ता क्रॉस करताना. आणि तेही 11वीच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं इन इक्वेशन्स,
10वी पर्यंत इक्वेशन्स आहेत, समीकरणे आहेत, पण असमीकरणे हा विषय 11वीला शिकवला जातो सायन्सला, तर ती इन इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी करतो, कारण कंडिशनिंग मॅथमॅटिक्स वापरलं जातं. माझं 1 लाखाचं बक्षीस आहे यासाठी. कोणीही 12 तासाचा टायमिंग असेल, सकाळी 8 ते रात्री 8, फक्त कागदावरती कॅल्क्युलेशन्स करायचं आणि दिवसातून किमान एकदा रस्ता क्रॉस करून दाखवायचा आणि 1 लाख रुपये घेऊन जायचा. मागच्या 10 वर्षामध्ये बरेचसे PhD होल्डर्सवाले माझ्यापर्यंत येऊन पोहोचले. इव्हन मी सुद्धा मॅथमॅटिक्स PhD होल्डर आहे, मलाही ते शक्य नाही झालं, म्हणूनच मी ते चॅलेंज ठेवलेलं आहे. राईट. तर हे एवढं डिफिकल्ट आहे, म्हणजे रस्ता क्रॉस करणं एवढं सोपं नाही आहे. आणि ज्याला रस्ता क्रॉस करणं जमतं तो गणितात कधीही पाठीमागे नसतो. फक्त आपल्याला त्याचा संबंध माहीत नाही म्हणून आपल्याला गणिताची भीती वाटते. कोणीतरी सांगितलेलं आहे गणित अवघड आहे म्हणून आपल्याला गणिताची भीती वाटते. ऍक्च्युअल आपला आणि गणिताचा तसा भीतीचा काही संबंध नाहीये. बरोबर. दॅट्स इट. तर हे 11 स्किल अतिशय महत्वाचे आहेत. सगळ्यांनी लक्षात ठेवा की हे 11 स्किल्स कधी मिळतात, जर आपल्याला चालता येत असेल, बोलता येत असेल आणि खेळता येत असेल तर हे 11 स्किल्स येतात. त्यानंतर आपण शाळेत का पाठवतो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, जर शाळेत जायच्या अगोदरच जर आपल्याला 11 स्किल्स मिळाले असतील तर मग 15 वर्ष 17 वर्ष शाळा का शिकायची, तर शाळा शिकायची हे 5 स्किल्स तुम्हाला मिळवण्यासाठी. या 5 स्किल्स मध्ये काय दिलेलं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये रीडिंग रायटिंग शिकवलं जातं, अनालिसिस शिकवलं जातं, फॉर्मिंग द कन्सेप्ट शिकवलं जातं, रिझनिंग ॲबिलिटी शिकवली जाते, न्यूमेरिकल ॲबिलिटी शिकवली जाते आणि परीक्षा घेतली जाते. या 5 स्किलची तुमची डेव्हलपमेंट किती झाली आहे हे चेक करण्यासाठी. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, या 5 स्किलची डेव्हलपमेंट तेव्हाच होते जेव्हा या 11 स्किलची डेव्हलपमेंट झालेली असते. परीक्षेमध्ये हे विचारलं जातं, मुलांना प्रॉब्लेम इथे असतात, अहो अंडरस्टँडिंगच करता येत नाहीये, त्याला काही आवडच नाहीये, त्याच्या लक्षातच राहत नाही, तो विचारच करत नाहीये. हे सगळे प्रॉब्लेम कुठे आहेत, या स्क्रीनवरचे आहेत, म्हणजेच आपल्या मेंटल स्किलचे आहेत. आणि हे सगळे इथे प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला या स्क्रीनवरती जे स्किल दिलेलं आहेत, अकॅडमिक स्किल डेव्हलपमेंटचे जे प्रॉब्लेम आहेत हेच आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून अतिशय महत्त्वाची गोष्ट हीच आहे की इथून पुढे लक्षात ठेवा, परीक्षेचा अभ्यास करत असताना रट्टा मारणे हा कन्सेप्ट अजिबात घ्यायचा नाही, कारण रट्टा मारून खूप मोठे प्रॉब्लेम्स होतात. रट्टा मारल्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय होत असेल तर 3 गोष्टी होतात. पाठांतर केल्यामुळे पहिला शब्द जर उत्तराचा विसरलो तर आपण सर्व काही विसरतो, आणि म्हणून पहिला शब्द खूप महत्त्वाचा. आपली मुलं आपल्याला सांगत असतात, पप्पा किंवा मम्मी मला फक्त सुरुवात करून दे, मी वाक्याचं सगळं बघतो, सुरुवात करून दे. सुरुवात काय आहे, तर सुरुवातीचा जो वर्ड आहे तो एक पेग सिस्टम, त्याला मेमरी टेक्निक मध्ये पेग सिस्टम म्हणतात. ते मेमरी टेक्निक मध्ये तुम्हाला शिकवलं जातं लिंक कशी करायची. तर मध्ये मेमरी टेक्निक शिकवतो. माझे जेव्हा लक्षात आलं, अरे मीच आयुष्यामध्ये माझे मेमरीची टेक्निक्स वापरू नाही शकत, मी जगाला काय शिकवणार. आणि 2001 पासून आजपर्यंत मागच्या 19 वर्षामध्ये मी मेमरीची टेक्निक शिकवायला सुरुवात जी केली होती ती बंद केली. मागच्या 19 वर्षामध्ये मी एकाही विद्यार्थ्याला मेमरीची टेक्निक शिकवतही नाही आणि रेकमेंडही करत नाही आहे. मुलांना शिकवतो की मेमरीचा वापर नॅचरल पद्धतीने कसा करायचा. लक्षात न ठेवता सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. जर तुम्ही लक्षात ठेवल्या असतील तर त्या तुम्हाला आठवल्याशिवाय आठवणार नाहीत. हा मेंदूशास्त्राचा एक मोठा सिद्धांत आहे. या सिद्धांतावरतीच माझं पूर्ण कार्यशाळा चालतात. काय सिद्धांत आहे, जर तुम्ही एखादी गोष्ट लक्षात ठेवली असेल तर ती आठवल्याशिवाय आठवत नाही. तुम्हाला आठवावीच लागते, त्याशिवाय आठवत नाही. तुम्ही म्हणाल न आठवता पॉसिबल नाही. आणि म्हणूनच वर्षभर अभ्यास जो आपली मुलं करतात किंवा आपणही केला होता, परीक्षेच्या वेळी आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आठवावं लागत होतं. आजही मुलांना ते आठवावं लागतं, कारण ते त्यांनी लक्षात ठेवलं होतं. मी माझ्या वेगवेगळ्या कार्यशाळा ज्या घेतो, या कार्यशाळेमध्ये माझी स्पेशल टेस्ट असते, डोंट थिंक अँड आन्सर. विचार न करता प्रश्नांची उत्तरं द्या. आणि यू कॅन्ट बिलीव्ह, न शिकवलेला लेसन सुद्धा मुलं 10 मिनिटांमध्ये रीड करून
10 प्रश्न विचारलेले असतात, कोणाला 7, 8, 9, 10 मार्क्स मिळू शकतात. इट्स पॉसिबल. फक्त मेंदूला नॅचरल पद्धतीने वापरायचा आहे, जसा आहे तसा वापरायचा आहे. तो जर आपण वापरला तर आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी सहज पद्धतीने बघायला मिळतील. सो अतिशय महत्त्वाची हीच गोष्ट आहे की मेंदूचा वापर कसा करायचा, आपल्या स्किलचे डेव्हलपमेंट करण्यासाठी करायचा. आणि ते जर त्यांना केलं, मेंदूला तुम्ही जर त्यासाठी ट्रेन केलं, तर परीक्षेमध्ये तुम्हाला आठवावं लागणार नाही, परीक्षेचं आयुष्यात कधीही टेन्शन येणार नाही. आणि सिलेबस म्हणाल तर सिलेबस ही तुमचा अर्ध्या वेळेमध्ये. आणि म्हणून तुम्हाला फोकस कुठे करायचा आहे, तर तुम्हाला फोकस करायचा आहे याच गोष्टीवरती, मुलांची स्किल डेव्हलपमेंट होण्यासाठी. आणि मुलांचे स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला रेफरन्स काय घ्यायचा आहे, तर तुमच्या मुलांची पुस्तकं, त्यातलं पेज नंबर 1च्या अगोदर जे काही इंट्रोडक्शन प्रिफेसमध्ये दिलेलं पेज आहे, त्याच पेजचा अभ्यास करा. तुम्हाला लक्षात येईल तुमच्या मुलाला किती स्किल डेव्हलपमेंट झालेली आहेत. त्या गोष्टी जर मिळाल्या नसतील तर तुमची मुलं नापास आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ते स्किल कोणते आहेत हे आजच तुम्ही शोधून घ्यायचं आहे. दॅट्स इट. दुसरा अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजेच पाठांतर केल्यानंतर मुलांना पहिला जो त्रास काय होतो, तर पहिला शब्द विसरला की सगळं विसरलं जातं. दुसरं काय विसरलं जातं, तर शिक्षकाने थोडी जरी डिफिकल्टी लेवल वाढवली, प्रश्न थोडा जर बदलला तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. सायली दावारी, जरा माईक बंद. सचिन साळवे, माईक बंद करा, फक्त माईक बंद करा. ओके. तर या ठिकाणी मुलांचं डेव्हलपमेंट मध्ये कुठे प्रॉब्लेम येतो, तर पाठांतर केल्यामुळे 2 गोष्टी होतात. त्यातली पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की पहिला शब्द विसरला की सगळ्याच गोष्टी विसरतात. दुसरं आहे, शिक्षकांनी थोडी जरी डिफिकल्टी लेवल रेज केली तर त्या ठिकाणी मुलांना प्रश्नच कळत नाही. उत्तर माहीत असतं पण प्रश्न न समजल्यामुळे नेमकं काय लिहायचं कळत नाही. आणि तिसरा यामधून ड्रॉबॅक असा आहे की थोडं जरी टेन्शन आलं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही असं वाटलं की लगेच आपण ब्रेनला मेसेज देतो, अरे मी विसरलो की काय. आणि म्हणून लगेच आपला मेंदू त्या सगळ्या कमांड घेऊन काम करायला सुरुवात करतो. येस, ऑफकोर्स त्यामधून बाकीच्या गोष्टी सगळ्याच डिसअपिअर व्हायला सुरुवात होतात. सगळेच जे स्टार्टिंगचे पॉईंट असतात हे सगळे डिसअपिअर व्हायला सुरुवात होतात. आणि ते डिसअपिअर झाल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये काहीच लिहिता येत नाही. बऱ्याच वेळा कॉलेजची मुलं म्हणतात की आम्ही ब्लँक झालो. नॉर्मली शाळेची मुलं सांगत नाहीत, पण कॉलेजची मुलं सांगतात की आम्ही ब्लँक झालो. ब्लँक झालो म्हणजेच नेमकं काय, तर हे स्टार्टिंगचे पॉईंट्स आम्हाला आठवायचे बंद झाले. दॅट्स इट. सो हे का आपण विसरतो तेही आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी मी तुमच्या समोर मांडणार आहे एक फॉरगेट कर्व, एक संशोधन, आपण नेमकं का विसरतो. पण त्यापूर्वी एक 10 सेकंड्सचा ब्रेक घेतोय, थोडंसं पाणी पिऊन घेतो मी, म्हणजेच मला कंटिन्यू करता येईल. तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. यू कॅन आस्क युअर क्वेरीज. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आतापर्यंत जो भाग झालेला आहे याच्यावरती तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. सो लेट अस कंटिन्यू. आपला हाफ सेशन झालेला आहे आणि राहिलेला जो हाफ सेशन आहे हा आपण या ठिकाणी आता लगेच कंटिन्यू करतोय. तर आता आपला विषय चालू होता की आपण विसरतो, बऱ्याच गोष्टी आपण विसरतो. त्या विसरू नयेत यासाठी काय करायचं आहे हे मात्र कोणी सांगितलेलं नाही. आतापर्यंत मार्केटमध्ये मेमरीचे टेक्निक्स वगैरे आलेले आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत, त्याचा वापर करून आपण बऱ्याच काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी काय केलं,
तर गोष्टी लक्षातच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझं शास्त्र हे सांगतं, जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ते विसरणार आहात. म्हणून कोणती गोष्ट लक्षात नाही ठेवायची, इथे नाही ठेवायची, कुठेतरी नोट करून ठेवा. इथे ठेवलं की ते विसरणार आहे आणि नको त्यावेळी ते आठवेल, आणि जेव्हा पाहिजे असतं तेव्हा अजिबात आठवणार नाही. पटतं की नाही तुम्हाला? झालंय का हे असं? आतापर्यंत आयुष्यामध्ये अशा गोष्टी झाल्यात की नाही, जी गोष्ट आपल्याला पाहिजे असते ती त्या त्यावेळी आठवतच नाहीये, आणि नको असलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण हेही बघणार आहोत की लर्निंग स्टाईल्स कशा असतात. तर तिथे खूप छान किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे की आठवण्याचा मुद्दा तिथे सुद्धा येणार आहे. बघा, बऱ्याच वेळा आपण काय करतो तर डायरी लिहितो. आपण विसरू नये म्हणून डायरी तयार करतो, त्या डायरीमध्ये सगळ्या गोष्टी लिहितो, आणि एक वेळ अशी येते की डायरीज कुठे ठेवली आपल्याला आठवत नाही. ती शोधण्यासाठी आपली धडपड चालू असते. राईट? माझ्या बाबतीमध्ये असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. तर आपण बघूया आता त्याच्या पाठीमागचं शास्त्रशुद्ध कारण काय आहे, आपण का विसरतो. राईट? सो लेट मी शेअर माय स्क्रीन वन्स अगेन. आणि इथे मी तुम्हाला ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? दिसत असेल तर यस लिहा. ओके, फक्त 5चा आवाज आला, बाकी कोणाचाच नाही आहे. येस सर. ओके, हो, मेसेज दिसते ना सर? मेसेज पण आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता स्क्रीन दिसते. स्क्रीनवरती टायटल दिलेलं आहे फॉरगेट कर्व. फॉरगेट कर्व म्हणजेच काय, तर हे संशोधन या ठिकाणी झालेलं आहे. या संशोधनाच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण कधी आणि किती विसरतो. ओके, कधी आणि किती विसरतो. तर या स्क्रीन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल 2 मार्किंग त्या ठिकाणी दिसतात. एक आहे 1 तासाचं मार्किंग आणि दुसरं आहे 24 तासाचं मार्किंग. तर हे 2 मार्किंग तुम्हाला नेमकं काय सांगतात हे मी तुम्हाला सांगतो. माझा जो लेक्चर आहे, माझं लेक्चर तुम्ही ऐकलं आणि त्याची जर तुमची रिव्हिजन लगेच पहिल्या 10 मिनिटामध्ये जर नाही झाली, मी आता जे काय तुम्हाला सांगतोय त्या सगळ्या गोष्टींची जर रिव्हिजन लगेच 10 मिनिटामध्ये नाही झाली, त्यासाठीच मी आताचा हा ब्रेक दिला होता 10 सेकंदाचा, की त्या 10 सेकंदामध्ये तुम्ही काही डिस्कस करू शकाल, काही विचारू शकाल. तर हे जर नाही झालं तर आपण 1 तासामध्ये 50% विसरतो. म्हणजे रिटेन करण्याची जी क्षमता आहे मेंदूची, ही 1 तासामध्ये 50% आपण जे काही कलेक्ट केलेलं आहे ते विसरतो. आणि 24 तासामध्ये जर त्याची रिव्हिजन नाही झाली तर जवळजवळ 80% आपण विसरतो. आणि या ठिकाणी होतं कसं, मग आपल्या मुलांच्याकडे 10 मिनिटाचा वेळ नसतो. 10 मिनिटामध्ये आपली मुलं पहिल्या 10 मिनिटामध्ये म्हणजे कसं की वर्गात एक शिक्षक आले, त्यांनी शिकवलं, ते निघून गेले. दुसरे शिक्षक आले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली. सो एक शिक्षक गेले आणि दुसरे शिक्षक आले, याच्यामध्ये जो काय 2 मिनिटाचा वेळ मिळतो बोर्ड साफसफाई करण्यासाठी, त्यामध्ये तुमची पहिली रिव्हिजन व्हायला पाहिजे. 10 मिनिटची जी रिव्हिजन आहे ती तुमची व्हायला पाहिजे. ती जर रिव्हिजन नाही झाली तर पुढच्या 1 तासामध्ये तुम्ही 50% शिक्षकांनी शिकवलेलं विसरणार आहात आणि 24 तासामध्ये 80% तुम्ही विसरणार आहात. हे ठरलेलं आहे. तिथे एक्सक्यूज नाहीये की बाबा ओके डॉक्टर मोहन पाखरे आहेत तर त्यांच्यासाठी वेगळं, आणखी कोण असेल तर त्यांच्यासाठी वेगळं, हा तिथे नाही. ब्रेन इज ब्रेन, तो सगळ्यांच्यासाठी सारखा. हे विज्ञान आहे. बघा, न्यूटनने सांगितलं होतं कोणीही एखादी वस्तू सोडली तर ती जमिनीवरतीच येते, बरोबर ना? जेव्हा तो त्याचं सफरचंद खाली पडलं तेव्हा त्यांना त्याच्या ते लक्षात आलं का त्याच्या अगोदर सगळे काही फळं वरती पडत होती का खालीच पडत होती? खालीच पडत होती, बरोबर ना? त्याच्या अगोदर सुद्धा फळं खालीच पडत होती, पण त्याने संशोधन लावलं. आणि हे संशोधन, याला सायन्स कधी म्हटलं जातं? जर हा रिझल्ट सगळ्यांच्यासाठी सारखा असेल, युनिव्हर्सल सारखा असेल, अपवाद नाही म्हणत, युनिव्हर्सल सारखा असेल तर आणि तरच त्याला सायन्स म्हटलं जातं.
आणि हे सायन्स आहे. मग तिथे मी असेल किंवा आणखी कोणी असेल, जगातली कोणतीही व्यक्ती असेल, तर त्याच्यासाठी हा कन्सेप्ट जसा आहे तसाच लागू आहे. म्हणजेच त्याची रिव्हिजन जर 10 मिनिटात नाही झाली तर 24 तासामध्ये 80% विसरणारच आहे आणि 1 तासामध्ये 50% आपण विसरणारच आहे. आता म्हणूनच होमवर्क नावाचा कन्सेप्ट त्या ठिकाणी काढला होता. ग्रहपाठ. प्रत्येक दिवशी शिक्षक शिकवल्यानंतर काही होमवर्क देतो, ग्रहपाठ देतो, बरोबर ना? मिळतो का सगळ्यांना ग्रहपाठ? येस. तर या ठिकाणी हा जो ग्रहपाठ आहे, हा ग्रहपाठ आपण नॉर्मली कधी सबमिट करतो किंवा कधी तयार लिहितो? ज्या दिवशी आपली मुलं कधी लिहितात बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ज्या दिवशी जमा करायचं आहे, शिक्षकांना दाखवायचं आहे त्या दिवशी. जवळजवळ 99% विद्यार्थी हे असंच फॉलो करतात. हार्डली 1% विद्यार्थी आहेत की जे ज्या दिवशी दिलेला अभ्यास आहे तो त्याच दिवशी पूर्ण करतात. हार्डली 1%. 1% सुद्धा मुश्किलीने नाहीच मिळत. एवढी 100 पैकी एक विद्यार्थी नाही मिळत. हजारामध्ये एखादा विद्यार्थी आहे की जो दिलेला अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करतो. आणि बघा, इथे पहिली रिव्हिजन आपली होत नाहीये 10 मिनिटाची, त्यामुळे ऑलरेडी आपण 80% लॉस मध्ये आहोत. जर त्या दिवशीचा होमवर्क जर त्याच दिवशी नाही केला तर आणखी आपण 80 पेक्षा खाली जाणार. 80 पेक्षा आपण खाली जाणार आहोत, राईट? आणि त्यामुळे मग आता प्रॉब्लेम होतो. जर आपल्या एखाद्या विद्यार्थ्याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं, एखादा पालक सांगू शकेल का तुमच्या मुलाला जे मार्क्स मिळालेले आहेत? कोणीही एकाने सांगा. आपण एक एक्झाम्पल म्हणून बघूया की त्याला किती मार्क्स मिळू शकतील. कोणी सांगू शकेल का? कोणी 7वी 8वीचा विद्यार्थी, 9वीचा विद्यार्थी, 10वी 11वी 12वी, कोणीही एका पालकाने एक डेमोसाठी तयार व्हा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की आज अगदी 40-50% मार्क्स असलेले विद्यार्थी सुद्धा कसे 90ला हिट करू शकतात. त्याचा हा डेमो आहे. म्हणून तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला त्याचं गणित चांगलं आहे असं कोणीतरी येऊ शकतं समोर. एनीवन? बघा, गणित हा विषय फक्त विषय जरी घेतला तरी सगळे शांत झालंय. आणि मी मगाशी सांगितलं, ज्याला चालता येतं, बोलता येतं, खेळता येतं आणि रस्ता क्रॉस करता येतो तो गणितामधला आईन्स्टाईन आहे. तो गणितातला जिनियस आहे. कोण डेमोसाठी कोण तयार होतोय? कोणीही? ओके, पटेल, तुमचा हात वरती दिसतोय. हात रेज केलाय तुम्ही, बोलायचं आहे. जगदाळे, बालकृष्ण जगदाळे साहेब, अरे या कोणीतरी. इथे काही आपली परीक्षा नाहीये, फक्त हा कन्सेप्ट समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण म्हणून तुम्हाला यायचं आहे. कोणीच येणार नसेल तर हॅलो. हा बोला. हॅलो. Yes, sir. हा सर, मी चुकलं तर काय टेन्शन नाही ना? नाही, आता आलेले आहेत, तुमचा नंबर गेला. संजय सर आलेले आहेत आता लाईन वरती. अच्छा सर, अच्छा, ओके. हा, द्या त्यांना नंबर सर. हॅलो. हा बोला सर. त्यांना द्या, त्यांना मॅडमला द्या. मॅडम इंटरेस्टेड आहे तर त्यांना द्या. आम्ही बघतो, फक्त ऐकतो आम्ही काय. ओके, ठीक आहे, ठीक आहे. आदित्य मॅडम, ओके, द्या द्या. ओके. सर, आय एम नॉट परफेक्ट इन मॅथ्स, ओनली आय एम ट्रायिंग. नो नीड. मॅथमॅटिक्स मध्ये परफेक्ट असण्याची गरजच नाहीये, कारण आपण ऑलरेडी एक्सपर्ट आहोत. वी ऑल आर जिनियस. जर तुम्हाला चालता येतं, बोलता येतं, खेळता येतं, रस्ता क्रॉस करता येतं, म्हणजे तुम्ही जिनियस आहात. आणि मॅथमॅटिक्सचं टेन्शनच नाही. ओके. आता माझा प्रश्न असा आहे, मुलगा आहे की मुलगी तुमची शाळेमध्ये? मुलगा आहे, मुलगी आहे. ओके, कोणाचंही मुलं आहे. आता त्यापैकी एकाला सिलेक्ट करा. ओके, आदितीचं सिलेक्शन करूया. ओके, आदिती कितवीला आहे? आता 8ला आहे. 8th स्टँडर्डला आहे, बरोबर. 8th स्टँडर्डला जर आदिती आहे, आदितीला 7th ला किती पर्सेंटेज आहेत अंदाजे? ग्रेड सिस्टम असेल कदाचित, पण तरीही तुम्ही अप्रॉक्सिमेट सांगू शकता. 87. 87. अरे 87%. वाव, खूपच छान आहे. आपण कॅल्क्युलेशन साठी याचे 50% करूया, म्हणजे 40% आहेत असं सांगतो.
सो आदितीला 40% मार्क्स पडलेले आहेत, एवढंच आपण आता लक्षात घेऊया. 87 वगैरे हा नंतरचा विषय आहे. 40% आदितीला मार्क्स मिळतात आणि दिवसभर अभ्यास करते. जो काय अभ्यास आहे त्या अभ्यासामधून तिला 40% किंवा 50% पकडा, जास्तीत जास्त आपण 50% हा विचार करू. आता तुम्ही मला सांगा, जर आदितीने आदिती दररोजचा होमवर्क दररोज करते का? दररोज जो दिलेला होमवर्क आहे हा दररोजच्या दररोज करते का? जो स्कूलचा असेल, क्लासचा असेल, जो काही. हो नाही काहीतरी सांगा. हो सर करते. दररोजचा दररोज. हॅलो. हा हो सर डेली करते. नाही दररोज अभ्यास करते ते मला नकोय. मला हा प्रश्न माझा असा आहे, माझा प्रश्न समजून घ्या. दररोज आपली मुलं अभ्यास करतात. माझा प्रश्न हा आहे की ज्या दिवशी जे काही वर्गात शिकवलेलं आहे आणि जो होमवर्क दिलेला आहे, अभ्यास दिलेला आहे, तो त्याच दिवशी तिचा पूर्ण होतो का? विचारा तिला. हो सर त्याच दिवशी असतो पूर्ण. ओके ग्रेट. त्याच दिवशी असतो सर पूर्ण. एक्सलंट. जर त्याच दिवशी करत असेल तर अतिशय छान आहे. म्हणजे तिचं 80% त्या ठिकाणी 80% तिचं विसरणार आहे आणि 20% लक्षात राहणार आहे. बरोबर. कारण 24 तासामध्ये तिने अभ्यास केला. 10 मिनिटाची रिव्हिजन होते का? आपल्याला आता आज पहिल्यांदाच माहित झालं की 10 मिनिटाची रिव्हिजन असते. त्यामुळे 80% ऑलरेडी आपला 24 तासामध्ये लॉस झालेला आहे. आणि त्यामुळे आता आपण राहिलेले जे 20% आहेत त्याचं रिटेन करण्यासाठी आपण काय केलं तर 24 तासामध्ये त्याची रिव्हिजन केली. बरोबर ना? ऍग्री? बरोबर. येस. म्हणजेच आता किमान 20% जे शिल्लक राहिलेलं आहे ते तरी निघून जाऊ नये म्हणून तुम्ही ती रिव्हिजन केलेली आहे. आणि त्याचा उपयोग करून त्या 20% नॉलेज घेऊन रिटेन करून आज तुमच्या मुलीला सपोज 50% मार्क्स मिळतात. ऍक्च्युअल तुम्हाला मार्क्स भरपूर मिळतात. जयश्री आहेर मॅडम जरा माईक बंद करा. माईक बंद करा. ओके थँक्यू. तर या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट आपल्यासाठी काय आहे तर 24 तासामध्ये एक्सरसाइज करून 20% आपल्याकडे लक्षात राहिलेलं आहे त्याची रिव्हिजन करून पुन्हा आपण आता त्याला तुम्ही हिट केलेलं आहे 50% पर्यंत. तुमचे रिअल 87 मी आता कन्सिडर नाही करणार, 50%. ओके. आदितीसाठी 50%. आता तुम्ही मला सांगा, जर पहिली रिव्हिजन जर तिने 10 मिनिटाची जर कंप्लीट केली असती आणि 80% जो काही ड्रॉप तुमचा झालेला आहे 24 तासामध्ये तो जर झाला नसता, त्याच्याऐवजी जर जास्तीत जास्त 20% ड्रॉप झाला असता. बघा इथे या डायग्राम मध्ये जर बघितलं 10% ते 20% तुमचा मॅक्सिमम ड्रॉप होऊ शकेल जर तुम्ही 10 मिनिटाच्या आतमध्ये जर रिव्हिजन केली तर. बरोबर ना? 10 मिनिटापर्यंत. येस एक्झॅक्टली. हार्डली 10% ते 20% तुमचा प्रॉब्लेम तिथे लॉस होणार आहे. जवळजवळ 80% तुमच्या लक्षात असणार आहे. म्हणजेच रिटेन्शन तुमचं जे आहे हे 80% आहे. जर 80% मध्ये जर तुमची पहिली रिव्हिजन झाली तर तुमचा स्कोर काय असेल? आज 20% रिटेन करून जर तुम्ही जर 50% मिळवता, बरोबर ना? 20% रिटेन करून जर आपण 50% मिळवतोय तर 80% रिटेन करून आपण किती टक्के मिळवू? 20% ला 50%, 80% ला किती? वाव. इट्स मोर दॅन 100%. राईट ना? मोर दॅन 100%. येस. मोर दॅन 100%. मोर दॅन 100%. येस. पण मी म्हणतो कशाला मोर दॅन 100%? स्टडी अर्धाच करा ना मग. तेवढा वेळ मुलांना खेळायला द्या. आज जेवढा वेळ अभ्यास केला जातो 4 तास 3 तास त्यापेक्षा मग एखादा तास कमी करा. त्यांना खेळायला संधी द्या. कारण मार्क्स त्यांना मिळणारच आहेत. जर टेक्नॉलॉजी वापरली, जर सायंटिफिक मेथड वापरली तर त्यांना कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त रिटेन्शन मिळणार आहे. त्यांना आठवावं लागणार नाही आणि या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक झाल्यामुळे त्यांना वेळही भरपूर मिळेल. इज इट इंटरेस्टिंग? बरोबर. येस. आणि म्हणून आपल्याला हा शास्त्रशुद्ध जो काही सिद्धांत आहे हा माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला मी पुढे सांगणार आहे की याची रिव्हिजन जी करायची असते ती कधी आणि किती वेळ करायची असते.
रिव्हिजनला किती वेळ लागतो? आपल्याला रिव्हिजन म्हणजे काय सांगितलेलं आहे आतापर्यंत? तर पूर्णपणे पुस्तकच आपण वाचतो ऍज अ रिव्हिजन, राईट ना? तर त्याला रिव्हिजन नाही म्हणत. ते पूर्णपणे तुम्ही त्याचं काय केलेलं आहे, पूर्ण धडाच पूर्णपणे ऍज इट इज वाचलेला आहे, त्याला रिव्हिजन नाही म्हणता येणार. ते रिकन्स्ट्रक्ट केलं तुम्ही सगळं ऍज इट इज. तुमची पहिली रिव्हिजन 10 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. दुसरी जी रिव्हिजन आहे हे 24 आवर्स मध्ये 24 तासात व्हायला पाहिजे. तिसरी जी रिव्हिजन आहे 1 आठवड्यामध्ये व्हायला पाहिजे. चौथी रिव्हिजन ही 1 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे. पाचवी रिव्हिजन 3 महिन्यामध्ये, सहावी रिव्हिजन 6 महिन्यामध्ये आणि सातवी रिव्हिजन परीक्षेच्या पूर्वी फायनल एक्झामच्या अगोदर व्हायला पाहिजे. असा हा 7 रिव्हिजनचा स्टँडर्ड पॅटर्न आहे. यापैकी फक्त पहिल्या 4 रिव्हिजन्स मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी आहेत. बाकीच्या 3 रिव्हिजन्स तुम्हाला करायची गरज नाही. म्हणजेच फक्त 4च रिव्हिजन्स तुम्हाला करायचे आहेत आणि त्यापैकी पहिल्या 2 रिव्हिजन खूप 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 महत्वाच्या आहेत. ती म्हणजेच पहिली उजळणी 10 मिनिटाची आणि दुसरी 24 तासाची. कारण 10 मिनिटाची रिव्हिजन जर नाही केली तर तुम्ही 80% विसरणार आहात. सगळ्यात मोठा लॉस कुठे होणार आहे, तर पहिल्या 2 रिव्हिजन मध्ये. पहिल्या दोन रिव्हिजन मिस केली आणि नंतर तुम्ही 10 वेळा जरी रिव्हिजन केली तरीही तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळणार नाही. पण जर 2 रिव्हिजन पहिल्याच्या आहेत ह्या जर प्रायोरिटीवरती जर कंप्लीट केल्या तर जगामधली कोणतीही व्यक्ती तुम्हाला 85-90च्या खाली आणू शकणार नाही. दिवसभरामध्ये 1 तास 2 तासाचा अभ्यास सुद्धा भरपूर होतो. फक्त सिस्टमॅटिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि त्याच बेसवरती तुमचं स्टडीचं टाइम टेबल असायला पाहिजे. स्टडीच्या टाइम टेबल मध्ये आतापर्यंत काय केलं आहे, बऱ्याच मुलांचं स्टडीचं टाइम टेबल नसतं. आदितीचं आहे का टाइम टेबल स्टडीचं? नाही सर. नाही ना? जवळजवळ नाहीये. 99 म्हणजे प्रिव्हियस करते ती. हा हा. प्रिव्हियस नॉलेज अबाउट करते टाइम टेबल, पण जेव्हा लेसन संपतो ना तेव्हा मग असं हे 10 मिनिट मध्ये रिव्हिजन असं काही नसते. मग ते दिवसभरामध्ये 5चा टाइम दिलेला असला त्याच्या बिफोर करून टाकायचं केव्हाही असं. हा हा हा. तर एकतर आपण टाइम टेबल बनवत नाहीये, बनवलं तर त्याची अंमलबजावणी होत नाही, कारण ते करणं कठीण जातं. अंमलबजावणी करणं कठीण जातं कारण त्या ठिकाणी जे टाइम टेबल आपण तयार केलेलं आहे हे सायंटिफिक नाही. आणि हे सायंटिफिक नसल्यामुळे आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो, तर त्या गोष्टी लक्षात राहत नाहीये. त्या टाइम टेबलला फॉलो करणं आपल्यासाठी थोडंसं डिफिकल्ट वाटतं. तिथे क्युरियोसिटी निर्माण होत नाही, कारण आउटकम मिळत नाही. जो पाहिजे तो आउटकम मिळत नाही. तिथं तर मुलांना मजा येत नाही खेळायला, त्या टाइम टेबल सोबत काम करायला. आणि म्हणून आपण काही कालावधीनंतर टाइम टेबल बंद करतो. नॉर्मली आपण टाइम टेबल कसं तयार करतो बघा. सपोज रात्री जर आपल्याला 7 ते 9 असा अभ्यास करायचा असेल तर जनरली काय केलं जातं, तर 7 ते 8 1 तासाचा अभ्यास, एक विषय, 8 ते 9 दुसरा विषय, असं काहीतरी आपण टाइम टेबल एक इन जनरल घेतलं जातं, बरोबर ना? आणि ह्याच्यामुळे काय होतं, तर ह्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो की आमचा मेंदू 10 मिनिटापेक्षा जास्त शांत राहू शकत नाही. तो लगेच 10 मिनिटापेक्षा जास्त शांत न राहिल्यामुळे काय होतं, डोळ्यासमोर पुस्तकं आहेत पण विचार वेगळेच असतात आणि म्हणून ते डे ड्रीमिंग चालू होतं. 1 तास आपण बसलेलो असतो, परंतु ऍक्च्युअल आपला जो अभ्यास आहे हा अभ्यास फक्त आणि फक्त सुरुवातीचे 10 मिनिट आणि शेवटचे 10 मिनिट होतो. मधले 40 मिनिट पुस्तकं डोळ्यासमोर आहेत आणि काहीही झालेलं नसतं, फुल टाइमपास झालेलं असतं. पण सांगण्यासाठी आम्ही 1 तास बसलो, 2 तास बसलो, 4 तास दिवसभरामध्ये अभ्यास केला. माझ्याकडे असेही आत्ताच माझी 4 दिवसापूर्वी माझी एक बॅच संपली, उद्या नवीन बॅच चालू होते. तुम्हाला पटणार नाही, 7वी 8वीच्या मुलांचा मी अभ्यास बघितलं, त्यांचं टाइम टेबल बघितलं. पालकांनी तयार करून दिलेलं 5-5 तासाचा टाइम टेबल आहे. काय करतात माहित नाही 5 तास. अरे म्हटलं हे अर्ध्यावरती करा, एवढा अभ्यास नाही करायचा आपल्याला. मी PhD ला सुद्धा एवढा अभ्यास केला नव्हता. तर एवढा अभ्यास करायची गरज नाहीये. आपल्याला 90% मार्क्स मिळवण्यासाठी दिवसातून 2 तास, 2.5 तास, 3 तास भरपूर झाले. एवढा अभ्यास पुरेसा आहे. फक्त त्या 3 तासामध्ये काय करतो आणि किती करतो हे महत्वाचं आहे. अदरवाईज 10 तास अभ्यास करून सुद्धा जर 3 तास सुद्धा जर पदरी पडत नसेल तर ते 10 तास आपले फुकट आहेत. फक्त जगाला दाखवण्यासाठी आपण 10 तास बसतो. पालकांच्या समाधानासाठी मुलं बसलेली असतात.
त्याला मजा नाही येते ह्याच्यामध्ये. मुलांना इंटरेस्ट वाटला पाहिजे. ते 2 तास जरी बसले ते 2 तासामध्ये 100% स्टडी झाला पाहिजे. आणि म्हणून थोडस वेगळा पॅटर्न या ठिकाणी आहे. तो पॅटर्न म्हणजे तुम्ही एक तास कंप्लीट न घेता अर्ध्या तासाचे स्लॉट्स तयार करा. अर्धा तासच त्यांना बसू द्या. आणि अर्ध्या तासाच्या स्लॉट नंतर काय करायचं आहे, तर अर्ध्या तासाच्या स्लॉट मध्ये तुम्हाला 5-5 मिनिटाचा 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. पहिला अर्धा तास, नंतर 5 मिनिटाचा ब्रेक, नंतरचा अर्धा तास 10 मिनिटाचा ब्रेक, नंतर अर्धा तास 5 मिनिटाचा ब्रेक. आणि अशा पद्धतीने 2 तासाचा अभ्यास केला दिवसभरामध्ये, जास्तीत जास्त 3 तासाचा दिवसभरामध्ये अभ्यास केला. सकाळी 1-2 स्लॉट, दुपारी 1-2-3 स्लॉट आणि संध्याकाळी 1-2 स्लॉट झाले. 3 तासाचा अभ्यास झाला. 2 स्लॉट 2 स्लॉट 2 स्लॉट, राईट ना. अर्ध्या तासाचे 6 स्लॉट दिवसभरामध्ये झाले. भरपूर अभ्यास होतो. पण यामध्ये सुद्धा टाइम टेबल तयार करत असताना काय महत्वाची गोष्ट आहे, तर तुमचा 10 मिनिटाची रिव्हिजन, त्याच्यासाठी वेगळा स्लॉट तुम्हाला ठेवावा लागेल. अर्ध्या तासाची 24 तासाची रिव्हिजन, त्याच्यासाठी दररोज म्हणजे एक अर्ध्या तासाचा स्लॉट तुम्हाला काल दिवसभरामध्ये जे शिकलो त्याच्यासाठी ठेवायला पाहिजे. प्रत्येक संडे तुम्ही अभ्यास नाही करायचा. संडेचा जो टाइम आहे हा पूर्णपणे तुमचा वीकली रिव्हिजन, मंथली रिव्हिजन साठी यायला पाहिजे. आणि ह्या सायंटिफिक गोष्टी आहेत. आम्ही रविवारी सुद्धा एकतर खेळत राहतो किंवा मग आमचे होमवर्क आम्ही कम्प्लीट करतो, पण आमचा वीकली रिव्हिजन हा प्रकार कधी होत नाहीये. आणि आमच्या रिव्हिजन किती होतात, भरपूर रिव्हिजन होतात, पण नको त्यावेळी होतात. तुम्ही मला सांगा, आज जे काही वर्गामध्ये शिकवलेलं आहे, शाळेमध्ये जे शिकवलेलं आहे, तेच जर आज क्लासमध्ये शिकवलं तर आणि तरच तुम्हाला त्या क्लासच्या शिकवण्याचा फायदा होणार आहे. आज जे शाळेमध्ये शिकवलंय ते जर 2 दिवसांनी क्लासमध्ये शिकवत असतील तर त्याची रिव्हिजन झाली का, नाही झाली. आफ्टर 48 आवर्स त्याची रिव्हिजन झाली. म्हणजे 10 मिनिट पण गेले, 24 तास पण गेले. आणि म्हणून आपण कितीही चांगला क्लास घेतला, कोणतीही चांगली शाळा घेतली तरी आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत नाही आहेत, कारण आपली रिव्हिजन ज्यावेळी व्हायला पाहिजे त्यावेळी होत नाही. त्यासाठी एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो बघा. कोरिअरचं उदाहरण आपल्याला देता येईल किंवा पोस्ट ऑफिसचं उदाहरण देता येईल. कोणत्याही पिनकोड मधून, भारतातल्या कोणत्याही पिनकोडला जर आपल्याला पत्र पाठवायचं असेल तर ते 2 ते 3 दिवसामध्ये पोहोचतं. म्हणजे मुंबईमध्ये जरी पाठवायचं असेल तरी बघा, आपल्याला कांदिवलीहून नवी मुंबई वाशीला पत्र पाठवायचं असेल किंवा बेलापूरला माझ्याकडे पाठवायचं आहे 614ला, बरोबर. 67 मुंबई 67 मधून मुंबई 400614ला पत्र पाठवायचं आहे. किती दिवसात मिळतं, विदिन 24 आवर्स मध्ये मिळतं. पण ते मिळतं कसं, डायरेक्टली माणूस येतो का कांदिवलीहून इथपर्यंत, नाही येत. तोच माणूस येत नाहीये. तर त्यांचं जे रिऑर्गनायझेशन असतं, रिऑर्गनायझिंग ऑफ द डेटा, मगाशी मी तेच म्हटलं की डेटाला रिप्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. तो रिप्रोसेस किती वेळा होतो, तर तोही त्यांचा डेटा जवळजवळ 6 ते 7 वेळा रिप्रोसेस होतो. तो तुम्ही कांदिवलीला ते पत्र दिलं, तिथून तो त्यांच्या GPO जाणार किंवा सेंट्रल ऑफिसला जाणार, सेंट्रल कुरिअरच्या माध्यमातून ते नंतर नवी मुंबईच्या डिस्पॅचला येणार, नवी मुंबईच्या डिस्पॅच मधून नंतर पुन्हा ते सॉर्टिंग होऊन बेलापूरला येणार, बेलापूरला आल्यानंतर पुन्हा एरिया वाईज, सेक्टर वाईज त्याचं डिवायडेशन होणार आणि ते सेक्टर वाईज डिवायडेशन झाल्यानंतर शेवटच्या याला ते एखाद्या कुरिअर डिलिव्हरी पर्सनच्या हातामध्ये येणार आणि तो त्याला तुमच्या सोसायटीच्या नावाच्या नुसार आणि गल्लीनुसार त्याच्यानुसार ते रिऑर्गनाइज करणार. त्यानंतर शेवट तुम्हाला तो फ्लॅट नंबर वाईज रिऑर्गनाइज करणार. म्हणजे 7 स्टेजेस ह्या खूप महत्वाच्या आहेत. 7 इज अ मॅजिकल फिगर. इवन आपण नंबर सुद्धा, मोबाईल नंबर आपल्या लक्षात नाही ठेवू शकत, त्याला 7 नंबर 7 वस्तू एवढंच आपण एका वेळी लक्षात ठेवू शकतो, त्याच्यापेक्षा मोठा नाहीये. म्हणून आपण 10 अंकी नंबर सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी त्याला ब्रेक करून लक्षात ठेवतो. 7 पेक्षा मोठी कोणतीही संख्या काहीही आपण लक्षात नाही ठेवू शकत. 7 इज अ मॅजिकल फिगर फॉर दिस. आणि आपल्या रिव्हिजन सुद्धा मॅक्सिमम 7 आहेत. ह्या गोष्टी आपल्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. दॅट्स इट. आय थिंक टाइम टेबलच्या संदर्भात काही महत्वाचे इनपुट्स तुम्हाला मिळाले असतीलच, राईट? इज इट इंटरेस्टिंग? मिळाला काही महत्वाच्या गोष्टी मिळाल्या का तुम्हाला या माध्यमातून? Yes, no, maybe? Yes, sir. Yes, sir. Yeah. Thank Yes, you. sir. Thank you. Yes, sir. Okay. So आता आपण आणखी एक महत्वाचा पाठ आहे, त्या पाठकडे आपण वळणार आहोत आणि तो पाठ आहे
लर्निंग स्टाईल अतिशय महत्वाचा लर्निंग स्टाईल आहे. या लर्निंग स्टाईलच्या माध्यमातून जर विचार करायचा म्हटलं तर यू कॅन्ट बिलीव्ह ह्या लर्निंग स्टाईल फक्त अभ्यासासाठीच नाही आहेत, तर आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा जे वादविवाद निर्माण होतात हे जवळजवळ 80% वादविवाद ह्या लर्निंग स्टाईलमुळे होतात. पुण्यामध्ये एक नवरा बायकोची डिवोर्सची केस कोर्टामधून विड्रॉ केलेली आहे फक्त त्यांच्या लर्निंग स्टाईल्स मधून होणाऱ्या गैरसमजामधून. तर तेही मी तुम्हाला लवकरच सांगेन की एक्झॅक्टली लर्निंग स्टाईल हा काय प्रकार आहे. ओके, लर्निंग स्टाईल सांगत असताना मी तुम्हाला थोडंसं गाडीचं एक्झाम्पल देईन. गाडीमध्ये आपल्या 3 वेगळे फ्युएल्स आहेत. एक काही गाड्या डिझेलवर चालणाऱ्या आहेत, काही गाड्या पेट्रोलवरती चालणाऱ्या आहेत आणि काही गाड्या CNG गॅसवरती चालणार आहेत. बरोबर ना? पेट्रोल, डिझेल आणि CNG गॅस प्रत्येकाकडे ज्यांच्याकडे गाडी आहे अशी कोणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी मला असिस्ट करू शकेल. कोणी आहे का त्यांची गाडी आहे? डोंट वरी, मी तुम्हाला ड्रॉप सांगत नाहीये, मी माझ्या घरी बसलेलो आहे. फक्त मला काही गोष्टी तुमच्याबरोबर चर्चा करायची की जेणेकरून तुम्हाला समजेल लर्निंग स्टाईल नेमकं काय प्रकार आहे. असो, थँक्यू कांडे मॅडम, तुम्ही खूप छान सहकार्य दिलं आणि आदित्यचं एक्झाम्पल देऊन थँक्यू व्हेरी मच. सो लेट अस कम बॅक टू लर्निंग स्टाईल. ज्यांची गाडी आहे कोणीतरी हात वरती करा आणि किंवा बोलायला या. हात कोणी केलेला आहे? बालकृष्ण जगदाळे सर, हात केलाय का तुम्ही वरती? क्या मगाचा तसाच आहे? कोणाला बोलायचं आहे का? गाडीच्या संदर्भात माहिती असलं, गाडी नसेल तरी चालेल, माहिती आहे गाडीबद्दल माहिती आहे असे कोणी असतील तरी चालतील. मी आहे सर. ओके, बोला संजय सर. आता तुम्हाला आहे. ओके, माझा प्रश्न असा आहे, 3 वेगवेगळे फ्युएल आहेत बरोबर ना? इंधन 3 वेगवेगळे आहेत. त्यामध्ये पहिला आहे पेट्रोल, दुसरा आहे डिझेल आणि तिसरा आहे CNG गॅस. बरोबर. आणि ह्या 3 गाड्या, तर तुमच्या मते पेट्रोल चांगलं, डिझेल चांगलं की CNG गॅस चांगला? आता सध्या गॅसच चांगलं आहे. सध्या गॅस चांगला ऍज पर मार्केटमध्ये म्हणजे स्वस्त असं गॅस परवडतं. बरोबर, आत्ताच्याच कंडिशनला जे स्वस्त आहे म्हणून आपल्याला गॅस परवडतं. बरोबर, राईट. आणि म्हणून आपण ते डिझेल ज्या गाडीला चालतं किंवा पेट्रोल चालतं तिथे गॅस भरला तर चालेल का? नाही होऊ शकत, नाही चालू शकत ते. बरोबर, एक्झॅक्टली. या तिघांच्या पैकी दी बेस्ट काय आहे? पेट्रोल चांगलं, डिझेल चांगलं की CNG गॅस? दी बेस्ट माझ्या मते पेट्रोल चांगलं आहे. येस, दी बेस्ट म्हणजे पेट्रोल आहे, कारण पेट्रोल. येस. मग आता हे दी बेस्ट आहे म्हणून तिन्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तर चालेल का? नाही होणार, कारण की प्रत्येक गाडीला वेगवेगळं फ्युएल इंजेक्शन सिस्टीम वेगळी असते ना. वाव. आणि इथेच हाच अतिशय महत्वाचा प्रश्न माझा आहे की कोणतीही चांगली वस्तू सगळ्यांच्यासाठी चांगली नसते. कोणतीही चांगली मेथड सगळ्यांच्यासाठी चांगली नसते. बरोबर. आपली मुलं सुद्धा काही पेट्रोलवर चालणारी आहेत, काही डिझेलवर चालणारी आहेत, काही CNG गॅसवरती चालणारे आहेत आणि आपण सुद्धा ह्या तिन्हीपैकी एकावरती चालणारे आहोत. थोडक्यात सांगायचं काय, इथे फक्त डिझेल, पेट्रोल आणि CNG आहे. आपल्या लर्निंग स्टाईल मध्ये ऑडिटरी, व्हिज्युअल आणि किनेस्थेटिक असे प्रकार आहेत. आणि जसं पेट्रोलवाल्याला डिझेल आणि CNG चालत नाही, डिझेलवाल्याला पेट्रोल आणि CNG चालत नाही, CNG वाल्याला डिझेल आणि पेट्रोल चालत नाही, कारण त्यांचं इंजिन पर्टिक्युलर गोष्टीसाठी तयार केलेलं असतं. तसंच आपला जो ब्रेन आहे किंवा आपलं जे मशीन आहे हे सुद्धा त्या लर्निंग स्टाईल बरोबर चालण्यासाठीच बनवलेलं असतं. आणि म्हणून जे ऑडिटरीचे विद्यार्थी आहेत ते ऑडिटरीच्या पद्धतीनेच अभ्यास करणार, ते ऑडिटरीच्या पद्धतीनेच राहणार, ते ऑडिटरीच्या पद्धतीनेच ऐकणार, ते ऑडिटरीच्या पद्धतीनेच विचार करणार आणि ते तसेच वागणार. जे व्हिज्युअलचे आहेत ते व्हिज्युअलच्या पद्धतीने वागणार, व्हिज्युअलच्या पद्धतीने वाचणार, व्हिज्युअलच्या पद्धतीने लिहिणार, व्हिज्युअलच्या पद्धतीने अभ्यास करणार आणि आयुष्यामध्ये ते विचार सुद्धा करताना व्हिज्युअलच्या पद्धतीनेच करणार. किनेस्थेटिकचे सुद्धा तसं. आता हा थोडक्यात आपण बघूया की हा काय प्रकार आहे, बरोबर ना? आणि त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो नवरा बायकोचं. बघा, घरामध्ये जर
दोन व्यक्ती, आता नवरा बायको हे एक्झाम्पल अशासाठी आहे की जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये नवरा बायको आहेत, आणि तिथे जे वादविवाद होतात त्या वादविवादामध्ये तुम्हाला ते लगेच कनेक्ट होईल की हा यार हा प्रॉब्लेम कशामुळे आहे, राईट. तर सपोज नवरा आणि बायको दोघांच्या लर्निंग स्टाईल वेगवेगळ्या आहेत. आपण सुरुवात करू की नवरा व्हिज्युअल आहे आणि बायको ऑडिटरी. जर नवरा व्हिज्युअल आहे, सकाळी चहा घेत घेत काहीतरी पुस्तक वाचत किंवा पेपर वाचत आलेल्या बातम्या बघत बसलेला आहे, आणि बायको किचन मधून आवाज देते. एक वेळ आवाज दिला, 2 वेळा आवाज दिला, 3 वेळा आवाज दिला, नवऱ्याकडून काहीही रिस्पॉन्स नाही. काय होईल संजय सर? भांडण होणार. भांडण होणार. इन केस जर तुम्ही तिथे बसलेला असाल, तुम्ही व्हिज्युअल आहेत असं समजा, थोडा वेळ तुम्ही न्यूजपेपर वाचत बसलेला आहात आणि तुमच्या मिसेसने 3 वेळा आवाज दिला, 3 वेळा आवाजामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स नाही, आणि नंतर पहिल्यांदा हातातला न्यूजपेपर काढून घेणं, बरोबर ना? बरोबर. कोणत्या बातमीत रमलात इथून सुरुवात होते आणि लगेच भांडायला सुरुवात होते. आता त्यांना माहित नाही की खरोखरच या ठिकाणी संजय सरांना त्या आवाज आलेला नाहीये, कारण व्हिज्युअलच्या माणसांचं जिथे डोळे असतात ना तिथेच कान असतात, त्यामुळे त्यांना आजूबाजूच ऐकायला येत नाहीये. आता हे व्हिज्युअलची जर व्हिज्युअलची मुलं असतील तर काय होणार? तर ह्या व्हिज्युअलच्या मुलांना शिक्षक दिसला पाहिजे, अशाच ठिकाणी ती वर्गात बसली पाहिजेत मुलं. त्यांना बोर्ड दिसला पाहिजे. जर नाही दिसलं तर त्याची मान इकडे तिकडे करून बघणार. एखादा कार्यक्रमाला जरी बघायचं म्हटलं ना, आणि एखादा उंच माणूस जर समोर आला तर त्यांना ते प्रोग्राम मध्ये इंटरेस्टच राहत नाहीये, कारण ते दिसत नाहीये. पण जर ऑडिटरीचा माणूस असेल तर त्याला काय फरक नाही पडत, कानाला ऐकायला येतं ना, काय बघायचं असतं हा त्याचा ऍटिट्यूड असतो. त्याला बघणं गरजेचं नाही. जो ऑडिटरी आहे त्याला कान आनंदी झाले, समाधानी झाले की बस झालं. ऐकणं त्याच्यासाठी महत्वाचं असतं. पण व्हिज्युअल वाला जो आहे, व्हिज्युअल डोळे, त्याचे डोळे जोपर्यंत समाधानी होत नाहीयेत तोपर्यंत तो इकडे तिकडे अशी मान हलवत राहणार, ते बघत राहणार, बघण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की ह्यांचे डोळे जिथे तिथेच कान असतात. डोळ्याच्या मध्ये जर काय आलं तर समोरचा माणूस जे काय सांगतो ते त्यांना ऐकायला येत नाही, डिस्कनेक्ट होतो, त्यांची लिंक तुटते. आणि म्हणून असे जे विद्यार्थी आहेत ह्यांनी शक्यतो मधल्या रो मध्ये बसणं, शिक्षकांच्या समोरचा जो रो असतो त्या रो मध्ये त्यांची सिटिंग अरेंजमेंट असणं खूप गरजेचं आहे. मी बऱ्याचशा शाळांच्या मध्ये ऑलरेडी शिकवायला जातो शिक्षकांना. नॉर्मली CBSE, ICSE आणि IGCSE चे जे शिक्षक आहेत, इंटरनॅशनल स्कूल आणि कॅम्ब्रिज बोर्डचे, तर त्यांच्या शिक्षकांच्यासाठी स्पेशल माझी ट्रेनिंग प्रोग्राम असतात. मी आर्ट ऑफ टीचिंग सर्टिफाईड फ्रॉम वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, आणि त्या बेसवरती मी त्या शिक्षकांना नेमकं शिकवायचं कसं, क्लासरूममध्ये कोणत्या मुलाला कसं कुठे बसवायचं, त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारायचे. बघा, हा जो व्हिज्युअलचा विद्यार्थी असतो ना, ह्या व्हिज्युअलच्या विद्यार्थ्याला कधीही तोंडी प्रश्न विचारू नका. पालकांना खूप घाणेरडी सवय असते, परीक्षा उद्या आहे म्हटलं की आज एक दिवस अगोदर त्या हातात पुस्तक प्रश्न विचारतात, चल सांग या प्रश्नाचं उत्तर, बघू तुला येतंय का. आणि जर तो व्हिज्युअलचा विद्यार्थी असेल तर त्याची विकेट जाते त्या ठिकाणी, त्याला सांगता येत नाही, कारण त्याला तुम्ही लिहायला सांगा, तोंडी प्रश्नाची उत्तरं तो आयुष्यात कधी देणार नाही, तिथे त्याची विकेट जाणार आहे. आणि एकदा जर त्याची विकेट गेली तर परीक्षेबद्दलची भीती मरेपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये राहील, कारण हे लोक असेच काहीतरी प्रश्न विचारतात, असा त्याचा न्यूनगंड तयार होतो आणि त्यामुळे परीक्षेची भीती निर्माण होते. जो विद्यार्थी ऑडिटरी आहे त्याला कधीही लिहायला सांगू नका, त्याला तोंडी प्रश्न विचारा, पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर तो द्यायला तयार असतो. ह्या काही गोष्टी आहेत. ह्यांचा अभ्यास करायचा कसा? पालकांनी जर शांतपणे जर अभ्यास केला असेल तर नॉर्मली पालक तेच प्रेफर करतात, जा ना बाबा जरा शांत ठिकाणी बसून अभ्यास कर. आणि मुलगा आपण जिथे गप्पा मारत असतो तिथे येऊन पुस्तक घेऊन बसलेला असतो, किंवा टीव्ही लावलेला असतो, त्या टीव्ही बघत याचा अभ्यास चालतो. होतो की नाही अभ्यास कोणास ठाऊक, असा पालकांचं मत असतं. तुमच्या माहितीसाठी, जर विद्यार्थी जर तुमचा मुलगा किंवा मुलगी जर ऑडिटरी असेल तर जिथे आवाज असेल तिथेच त्याचा अभ्यास होतो, शांत ठिकाणी त्यांचा कधीही अभ्यास होत नाही. आणि म्हणून आपल्या मुलांची लर्निंग स्टाईल काय आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो की अहो मुलगा 10 मिनिटापेक्षा जास्त बसतच नाही, याचा अर्थ काय? तर तो केनिस्थेटिक आहे.
किनेस्थेटिकचे विद्यार्थी 10 मिनिटापेक्षा जास्त एका ठिकाणी बसणारच नाहीत. हे ओळखायचे कसे? तर हे जिथे बसतील तिथे जे पाय हलवत राहतात, त्यांचे पाय पुढे पाठीमागे चालू असतात. त्यांना व्हीलचेअरवरती बसवलं तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिज्युअलचा विद्यार्थी बघा, एखादा व्हिज्युअलचा माणूस असेल, एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही व्हिजिट केले तर तुम्हाला सांगतो गंमत कशी असते. तर व्हिज्युअलचा जो ऑफिस माणूस आहे ना, त्या पहिला तो डेस्क वगैरे सगळं साफ आहे का, स्वच्छतेकडे बघणार, नीटनेटकेपणा बघणार, ते खुर्ची कशी आहे काय आहे हे सगळं फक्त दृष्टीने बघणार, इव्हन हात सुद्धा लावायची गरज नाहीये. पण किनेस्थेटिकचा जो आहे ना, तो इकडे तिकडे बघणार नाही, कोण आहे काय आहे काही नाही. जाणार पहिल्यांदा खुर्चीवरती बसणार, असं उडी मारून बघणार कसं एक्सपिरियन्स कसा होतो. त्याला जर एक्सपिरियन्स चांगला मिळाला, दॅट्स इट, ही इज हॅपी. ही मुलं प्रॅक्टिकल लाईफमध्ये प्रॅक्टिकली जगणारी असतात आणि म्हणून ह्यांना सिलेबसमध्ये एवढा इंटरेस्ट नसतो. पण ह्या मुलांना सुद्धा चांगले मार्क्स कधी मिळतात? जेव्हा तुम्ही मगाशी मी सांगितलेली गोष्ट जी आहे, तुला प्रॅक्टिकल लाईफमध्ये काय मिळणार आहे, तर हे कौशल्य मिळणार आहेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की या पुस्तकाचा अभ्यास मी का करायला पाहिजे, त्यानंतर मात्र हे विद्यार्थी रेसच्या घोड्यासारखे धावत असतात. आतापर्यंत कुठेतरी 40, 45, 50 वरती अडकलेले मुलं, तुम्हाला पटणार नाही की सगळी रेस क्रॉस करतात, कारण त्यांच्या लक्षात येतं प्रॅक्टिकली मला काय मिळणार आहे रिअल लाईफमध्ये, आणि ते घेण्यासाठी ते धावतात. ते तेवढं त्यांनी घेतलं, त्यांचे स्किल डेव्हलप होतात आणि आमच्या नेहमीचे जे काही स्कॉलर विद्यार्थी असतात ना, त्यांच्याही अगदी पुढे जातात. तुम्हाला पटणार नाही, माझं एक एक्झाम्पल मी गेल्या वर्षाचं तुम्हाला देतो. 9वीला असताना विद्यार्थी माझ्याकडे आला होता, हार्डली त्याला गणितामध्ये 3 आणि 4 मार्क्स मिळत होते. मी त्याला गणित आयुष्यात कधी शिकवलं नाही, मी फक्त त्याला अभ्यास कसा करायचा हे शिकवलं. गेल्या वर्षी ऑल ओव्हर इंडिया मधले सगळे IIT त्याने क्रॅक केले, सगळ्या IIM त्याने क्रॅक केल्या आणि IIM अहमदाबादमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये 18वा नंबर त्याने मिळवला. ज्या मुलाला 10वीला पास होईल की नाही याची सुद्धा गॅरंटी नव्हती. हे कधी पॉसिबल आहे? मुलांना फक्त तुम्ही दिशा द्यायची आहे, त्यांची दशा ऑटोमॅटिक बदलेल. प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं माझ्या मुलाने खूप चांगले मार्क्स मिळवावेत, आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं. पण मग त्याच्यासाठीचा ब्ल्यूप्रिंट आहे का आपल्याकडे? तो ब्ल्यूप्रिंट आपण तयार करणं खूप गरजेचं आहे. तो ब्ल्यूप्रिंट आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जर नसेल तर ऑलवेज एक्सपर्टचं ओपिनियन घ्या. बघा, आपण डॉक्टरकडे, जनरल फिजिशियनकडे प्रत्येक वेळी जात नाही. जेव्हा स्पेशल काही गोष्ट असते तेव्हा स्पेशल डॉक्टरकडे जातो, बरोबर ना? त्यासाठी तुम्हाला जर एक्स्ट्रॉर्डिनरी अचिव्हमेंट्स करायचे असतील तर तुम्हाला असा कोणीतरी स्पेशल कोच बघावा लागेल की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ती दिशा मिळेल. आणि यासाठी ह्या सगळे काही चेक पॉईंट्स आहेत. मी आज तुम्हाला बरंचसं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आणखी एक जाता तुम्हाला मला जी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजेच अतिशय महत्त्वाची, आणि कितीही चांगला अभ्यास केला तरी, कितीही कमी अभ्यास केला तरी मिळणारे मार्क्स आमचे विशेष बदलत नाहीत. काय आहे मुद्दा? कितीही चांगला अभ्यास केला, तुम्ही 4 तासाचे 8 तास जरी अभ्यास केला ना, तरी तुमचे पर्सेंटेज किती वाढतील? 60 वरून कोणी 90ला नाही जाणार, 60 वरून 65 जाईल, 65च्या 79, 69 जाईल. तो 7 सुद्धा क्रॉस करेल की नाही याची गॅरंटी नसते. काय प्रॉब्लेम काय आहे? याचा प्रॉब्लेम सायंटिफिक रिझन आहे याच्या पाठीमागे. आणि हे सायंटिफिक रिझन सांगण्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला देईन. ते एक्झाम्पल म्हणजे आपल्याकडे ज्या काही बसेस फिरतात, NMMTच्या असतील, BESTच्या असतील, किंवा जर ग्रामीण भागामध्ये ज्या काही ST बसेस आहेत, ह्यांची पर्टिक्युलर यांचं स्पीड लिमिट असतं. 40च्या स्पीडने, 50च्या स्पीडने, जास्तीत जास्त ह्या गाड्या 60च्या स्पीडने जातात. त्याच्या पलीकडे त्यांना आयुष्यात कधी स्पीड माहीत नसतं. लॉंग रूटच्या गाड्या जातात, अगदी 120च्या स्पीडने जातात. पण ह्या ज्या लोकल फिरणाऱ्या गाड्या आहेत ह्या 40, 50, 30, 60 इथंपर्यंत, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत. का जाऊ शकत नाहीयेत? काय सांगता येईल आपल्याला? ह्यांच्या गाड्यांना नवीन ड्रायव्हर द्या, स्पीड लॉक असतं, स्पीड लॉक केलेलं असतं यांच्या गाड्यांना. ह्या गाड्यांचा स्पीडोमीटरला लॉक लावलेलं असतं. आणि हे स्पीडोमीटरला लावलेले जे लॉक आहे, अगदी सिमिलर कंडिशन आपल्या मुलांची आहे. आपल्या मुलांनी सुद्धा कम्फर्ट पोझिशन मध्ये जाऊन आमच्या मेंदूला एक लॉक लावलेलं असतं. त्याला आपण मेंटल ब्लॉक्स म्हणतो, मेंटल ब्लॉक्स. आणि हे मेंटल ब्लॉक्स आयडेंटिफाय करणं आणि त्याला रिलीज करणं खूप गरजेचं असतं. एकदा जर ते तुम्ही आयडेंटिफाय केलं
आता आयडेंटिफाय कसं करायचं हे मी तुम्हाला सांगू शकेन, कारण ते खूप सोपं आहे, पण ते काढणं थोडंसं अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला ऑपरेशन जसं केलं जातं अगदी तसाच तो प्रकार आहे, राईट. तर ते शोधायचं कसं मी तुम्हाला सांगतो. पाठीमागच्या 3 परीक्षेचे मार्क्स एकत्र करा, बघा किती आहेत, आणि त्याला डिवाइड बाय 3 करून किंवा त्याची पर्सेंटेज काढा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझा मुलगा जर आता मगाचच आपण जर आदितीचं उदाहरण घेतलं तर 87% आहेत. तर 87% जे आहेत तर ते पाठीमागचे जर 3 परीक्षेचे जर तिचे मार्क्स बघितले तर हे ±5% मध्ये असतील, 5% खाली असतील किंवा 5% वरती असतील. ह्याच्यापेक्षा जास्त असणार नाही की अरे एका वेळी 70 मिळालेले आहेत, एका वेळी 95 मिळालेले आहेत, असं काय होणार नाहीये. ते जवळपास 87च्या ± मध्ये असतील. 5% ± ह्या रेंजमध्ये ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही ते चेक करा आणि तुमच्या लक्षात येईल की हा तिचा तो ब्ल्यूप्रिंट आहे. ब्ल्यूप्रिंट काय तर ॲव्हरेज ऑफ 3 इयर्स, तुम्ही सलग 3 वर्षाची जर पर्सेंटेज तुम्ही जे घेतलेले आहेत ते जर घेतले आणि त्याचं जर ॲव्हरेज काढला, मीन काढला, तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा स्टडीचा ब्ल्यूप्रिंट काय आहे. आणि हा आयडेंटिफाय झाल्यानंतर याला रिसेट करायचा आहे. जसं मगाशी आपण गाडीचा लॉक बघितला, गाडीचा जर लॉक जर आपण खोलला तर नंतर गाडी धावेल की नाही सर, संजय सर? पळेल पळेल. येस, पळेल. पण हा लॉक काढल्यानंतर पळेल, पण त्यासाठी सुद्धा तिचा मेंटेनन्स करणं गरजेचं असतं, बरोबर ना? हो बरोबर. एक्झॅक्टली, कारण बरेच दिवस झालं ते वापरली नाहीये त्या स्पीडला. तसंच आहे मुलांचं सुद्धा. हे लॉक एकदा आयडेंटिफाय करा, आयडेंटिफाय झाल्यानंतर तो लॉक काढा. लॉक काढल्यानंतर तुम्हाला 45 डेजचा मेंटेनन्स असतो. म्हणजेच काय तर तुमची कोणतीही नवीन गोष्ट, कारण घोडागाडीचा घोडा जेव्हा रेसचा घोडा होता तेव्हा त्याचं खाणं पिणं वागणं सगळंच बदललेलं असतं. अगदी तशी सिच्युएशन आहे. आपले विद्यार्थी जेव्हा रेसचा घोडा बनतात तेव्हा कमीत कमी कालावधीमध्ये बऱ्याच काही गोष्टी करण्याचं, मल्टीटास्किंग करण्याचं त्यांचा ॲटिट्यूड असतो, आणि त्यासाठी पालकांना अलर्ट राहणं आणि त्याबरोबर त्यांना कनेक्ट होणं आणि त्यांना काही गोष्टी दररोजच्या दररोज त्यांना करायला देणं खूप गरजेचं असतं. त्या 45 डेज जर तुम्ही केल्यात, आतापर्यंत बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की 21 दिवसामध्ये हॅबिट होते, पण तुम्ही कदाचित ट्राय पण केलं असेल. 21 दिवसामध्ये हॅबिटमध्ये कन्व्हर्शन होतं, पण ते हॅबिट होत नाहीये. त्यासाठी तुम्हाला 45 दिवस नॉनस्टॉप जर तुम्ही केलं, 1.5 महिना जर कोणती एखादी गोष्ट कन्सिस्टंटली केली तर ब्रेनमध्ये तुमच्या परमनंट मेमरीमध्ये ते जाते आणि त्यानंतर तुम्हाला ते परमनंटली एक नॅचरल हॅबिट म्हणून तुमच्या गोष्टी होतात. तुमचा ब्रेन रेसच्या घोड्यासारखा वागायला सुरुवात होतो. सो इट्स ओनली ट्रेंड ब्रेन अँड अनट्रेंड ब्रेन, एवढंच गोष्ट आहे. तुम्हाला चालता येतं, बोलता येतं, खेळता येतं, रस्ता क्रॉस करता येतो, याचा अर्थ तुम्ही जिनियस आहात. जर कोणी एखादी व्यक्ती असेल मला चॅलेंज घेऊन देणारे की सर मी जिनियस नाही, मी प्रूव्ह करून देतो तुम्हाला, तुम्ही जिनियस आहात. दॅट्स इट. सो इट्स पॉसिबल, कारण तर आणि तरच तुम्ही रस्ता क्रॉस करू शकता, आणि तर आणि तरच तुम्ही एखादा टाकलेला बॉल कॅच करू शकता, कारण टाकलेला बॉल कॅच करणं इट्स अ व्हेरी डिफिकल्ट. ह्याच्यासाठी हे जे काही आपण आतापर्यंत जेवढी स्किल बघितली ना, त्या स्किल मधले 16 स्किल्स मधले 13 स्किल्स लागतात. किती? 13 स्किल्स लागतात फक्त टाकलेला चेंडू कॅच करण्यासाठी, आणि 12 स्किल्स लागतात तुम्हाला रस्ता क्रॉस करण्यासाठी. सॉरी, रस्ता क्रॉस करण्यासाठी 11 आणि 2 13 स्किल्स लागतात तुम्हाला रस्ता क्रॉस करण्यासाठी, आणि कॅच करण्यासाठी तुम्हाला 12 स्किल्स लागतात. मग विचार करा, जर आयुष्यामध्ये जर 16 पैकी जर 12 स्किल्स जर तुमच्याकडे, तर फक्त कॅच तुम्हाला घेता येत असेल तर आहेत, किंवा रस्ता क्रॉस करत असेल तर 13 स्किल्स तुमच्याकडे आहेत, आणखी किती पाहिजे? आर यू सक्सेसफुल ऑर नॉट? येस, यू आर विनर. आणि हा ॲटिट्यूड घेऊन पुढे जायला शिका. जगामध्ये अवघड असं काहीच नाही. ज्याला गणिताची भीती वाटते त्याने फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर मी रस्ता क्रॉस करू शकतो तर गणित हा विषय म्हणजे माझ्या डाव्या हातचा खेळ आहे. तसं बाया हात का खेळ कुछ भी नाहीये. कारण जर मी रस्ता क्रॉस करण्यासारखं जर एवढं डिफिकल्ट कॅल्क्युलेशन जर करू शकत असेल, जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी करू शकत नाहीये, त्याच्यापेक्षा डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स, इंजिनिअरिंगपेक्षा डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स आहेत हे. रस्ता क्रॉस करणे आणि टाकलेला चेंडूचा कॅच घेणे, राईट. आता हे ऍक्च्युअली ऑनलाईन मध्ये मी शिकवू शकत नाही, अदरवाईज ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्याच त्या कसं असतं ते. मी नॉर्मली बोर्डवरती मुलांना सांगतो, जेव्हा गणिताची भीती घालवायची असते 30 मिनिट्स मध्ये गणिताची भीती कायमची परमनंटली नाहीशी होते ह्या 2 कॅल्क्युलेशन्स दाखवल्यानंतर. दॅट्स इट. सो अशा पद्धतीने हा आपला
सेशन आपण इथपर्यंत घेतलेलं आहे, संपवलेलं आहे. आतापर्यंत आपण काय काय गोष्टी शिकलो त्याचं जस्ट मी ओव्हरव्ह्यू घेतो, म्हणजे तुमच्या हे बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहतील. पहिली गोष्ट आपण पाहिलेली आहे स्किल्स. आपण शाळेत का जातो किंवा मुलांना का शाळेत पाठवतो, त्याचबरोबर अभ्यास कसा केला जातो, मगिंग केलं जातं, पाठांतर केल्यामुळे काय काय होतं, उत्तराचा पहिला शब्द नाही आठवला तर पूर्ण उत्तर आठवत नाही. त्याचबरोबर मूळ प्रश्नामध्ये थोडा जरी बदल केला तरी प्रश्न न कळल्यामुळे उत्तर लिहू शकत नाही. ऐन परीक्षेच्या वेळी मानसिक ताणतणाव निर्माण झाल्यास आपल्याला काहीही आठवत नाही. परीक्षा का घेतली जाते हेही आपण पाहिलं. पुस्तकातलं किती शिकवलेलं समजलेलं आहे हे पाहण्यासाठी अजिबात नाही. आपल्याला परीक्षा घेतली जाते आपल्या मुलांच्या स्किलची डेव्हलपमेंट किती झालेली आहे ते पाहण्यासाठी. आणि ते स्किल्स कोणते आहेत तर हे 11 स्किल्स मेंटल स्किल्स आहेत आणि हे 5 अकॅडमिक स्किल्स आहेत जे शिकवले जातात. त्यानंतर आपण पाहिलं होतं की आपण का विसरतो, शास्त्रशुद्ध कारण काय आहे, आपला मेंदू का विसरतो. तर विसरणे हा प्रकार नाही आहे, फक्त या ठिकाणी रिप्रोसेसिंगला वेळ लागतो. 80% रिटर्न होतं म्हणजेच किंवा 20% रिटर्न होतं म्हणजेच काय तर शोरूम मधल्या वस्तू आणि गोडाऊन मधल्या वस्तू. 80% तुमच्या लक्षात आहे म्हणजे ती शोरूम मध्ये आहे. 20% लक्षात आहे म्हणजे 20% शोरूम मध्ये आहे, 80% गोडाऊन मध्ये आहे. आणि गोडाऊन मधलं शोधायला वेळ लागतो. जे समोर दिसतं रिटेन केलेलं जे आहे ते शोधायला वेळ लागत नाही, ते लगेच समोर येतं, बरोबर ना. त्यानंतर आपण पाहिलं रिव्हिजनच्या मॉड्यूल्स, रिव्हिजन किती करावे लागते आणि कधी करावे लागते. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं की अभ्यासाच्या पद्धती स्टडीचं टाइम टेबल कसं काय करायचं. आणि त्यानंतर शेवटच्या 2 पार्टमध्ये आपण 2 गोष्टी पाहिल्या होत्या. एक पाहिली होती लर्निंग स्टाईल, त्याचेही काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर पाहिलं होतं की कितीही चांगला अभ्यास केला तरीही आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत का नाही. लर्निंग स्टाईलबद्दल आणखी जाता एक छोटासा किस्सा सांगेन तुम्हाला, आता जस्ट आठवला म्हणून. आपण बरेचसे जर वर्किंग प्रोफेशनल असाल, भले मग तुम्ही बिझनेसमध्ये असा किंवा जॉबमध्ये असा, बघा जर आपल्याला सुट्टी पाहिजे असेल आणि आपण जर बॉसला सांगितलं की मला सुट्टी पाहिजे उद्या, जर तुमचा बॉस म्हणाला की पहिलं तुझं ॲप्लिकेशन दे, लिव्ह ॲप्लिकेशन, तर समजायचं बॉस व्हिज्युअल आहे. काय समजायचं, बॉस व्हिज्युअल आहे, त्याच्या डोळ्याला दिसलं पाहिजे की तुमचा रजेचा अर्ज मिळालेला आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे, जर बॉसला तुम्ही रजेचा अर्ज दिलात पण बॉस जागेवरती नाही, तुम्ही टेबलवरती ठेवून कोणाला तरी सांगून निघून गेलात आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर बॉसने तुम्हाला तो टेबलवरचा पेपर चेक न करता फोन केला आणि विचारलं काय रे बाबा तू का आला नाही कामाला, आणि तुम्ही जर सांगितलं की मी सर रजेवरती आहे, रजेचा अर्ज टेबलवरती ठेवला आहे. तुमच्या जर बॉसने तुम्हाला विचारलं अरे अर्ज दिलास पण सांगून जायचं ना, तुला सांगायला येत नव्हतं का, जर तो सांगण्यासाठी जर फोर्स करत असेल तर समजा तुमचा बॉस ऑडिटरी आहे, त्याला दिसणं महत्वाचं नाही, ऐकणं महत्वाचं आहे. त्या बॉसला तुमचा अर्ज जाणं गरजेचं नाहीये, त्याला ओरल कम्युनिकेशन जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्याशी कम्युनिकेशन करताना ज्याला गोष्टी समोर पाहिजे असतात, दिसणं गरजेचं असतं, त्याला दिसण्यासाठी ठेवा. ज्याला ऐकण्यासाठी पाहिजे असतात त्याच्यासाठी ऐकण्यासाठी ठेवा. थँक्यू व्हेरी मच. सो आय हॅव कन्क्लुडेड हिअर माय पार्ट. आता आपला क्वेश्चन आन्सरचा सेशन आपण स्टार्ट करूया. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. वी कॅन हॅव क्वेश्चन आन्सर्स हिअर. मी माझा स्क्रीन स्टॉप करतो इथे. येस, काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता आता. हॅलो सर. आणि आजचा सेशन कसा वाटला त्याबद्दल तुमचा फीडबॅक सुद्धा खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. हॅलो सर. हा बोला. गेले 2 तास आपण जे मार्गदर्शन केलं ते अनमोल आहे आणि हा जो सेशन आहे तो खूप छान झाला. त्यात माझा प्रश्न असा होता की विद्यार्थ्यांसाठी जेव्हा हे आपण स्किल डेव्हलपमेंट आपण वापरलेलं आहे सगळ्यात महत्वाचं, सर्व विद्यार्थ्यांसाठी किती % लागू पडते? 100%. 100 विद्यार्थी आहेत असं गृहीत धरलं. आणि या पद्धतीने आपण जर फॉलोअप घेतला तर किती % मध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो? 100%. किती विद्यार्थी आउट ऑफ म्हणजे येऊ शकतात की 80% वरती असं? 100%. कारण हे विज्ञान आहे.
विज्ञानामध्ये मी मगाशी जसं सांगितलं, तुम्ही जरी दगड फेकला आणि मी जरी फेकला तर तो खालीच पडणार आहे, कारण ते विज्ञान आहे. बरोबर ना? बरोबर आहे. तुम्ही 4थ्या फ्लोअरवरून उडी मारली, मी 4थ्या फ्लोअरवरून उडी मारली, तरी मी जरा जास्त शिकलो किंवा मॅथमॅटिक्स मध्ये PhD मेंदूवरती संशोधन केलं म्हणून मी वरती नाही थांबणार, 3rd फ्लोअरला थांबणार नाही, मी सुद्धा खालीच येणार, तुम्ही खालीच येणार, कारण ते विज्ञान आहे. हे असंच आहे. विज्ञानावर आधारित आपण जे काही गोष्टी करतो ह्याचा रिझल्ट इरिस्पेक्टिव्ह सगळ्यांना सारखा येतो. भले तुमच्या मुलाला आज 80% मिळवू देत किंवा 40% मिळवू देत, फक्त सांगितलेल्या गोष्टी त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. टेबलला जर आपण एखादा टेबल जर आपल्याला मूव्ह करायचं असेल, ढकलायचं असेल, तर असं वरून प्रेशर आपण दिवसभर किती जरी दिली आणि कितीही ताकद लावली तर तो हलणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडासा तिरका फिरवावा लागेल. त्या फिरवण्याची जी दिशा आहे ना, ही कोणत्या डायरेक्शन मध्ये फ्लो करायचं हे दाखवणारे जगामध्ये खूप कमी आहेत. सर तुम्हाला पटणार नाही, गेली 10 वर्ष झालं मी हा सिलेबस शिकवतो, पण आज भारतामध्ये आजही कोणी याला कॉम्पिटिटर नाही, कारण प्रत्येक जण सिलेबसच्या पाठीमागे लागलेला आहे. मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये कोणाला इंटरेस्ट नाहीये, इव्हन पालकांना सुद्धा इंटरेस्ट नाहीये. असं मी डायरेक्टली मी माझ्या पालकांच्या सेशनमध्ये सांगतो की पालकांना सुद्धा फक्त सिलेबसच इंटरेस्टेड आहे. पालक सुद्धा क्लासवाल्यांना फोन करून विचारतात, का हो तुम्ही तो सिलेबस कंप्लीट नाही केला. त्या मुलाची डेव्हलपमेंट काय करणं गरजेचं आहे, तिकडे आजपासून तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. आणि हे लक्ष देण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता लगेच हा सेशन संपल्याबरोबर मुलांची पुस्तकं काढून बघा इंट्रोडक्शन आणि प्रिपेस मध्ये, की तिथे आम्ही आमच्या मुलांना जे अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमातून खरोखर त्यांच्या आयुष्यभरासाठी काय मिळणार आहे, कारण ती डेव्हलपमेंट खूप महत्वाची आहे. बघा इथे होतं कसं की आपण पिझ्झा बघितलेला आहे, पिझ्झाला खाली बेस असतो, पण तो जर बेसच नसेल तर काय होईल, फक्त टॉपिंग देऊन चालेल का? 7वीचा बेस नाहीये, 6वीचा बेस नाही, 5वीचा बेस नाहीये, 8वीचं ते सगळं टॉपिंग करत वरती जर गेलो 10वी पर्यंत तुमचा बेसच नाही. आज मुलं काय करतात बघा, आपले विद्यार्थी राहिलेले नाहीये, ते परीक्षार्थी झालेले आहेत. परीक्षेला जातात, परीक्षेचा अभ्यास करतात, परीक्षेचा पेपर दिला की झालं. टॉयलेटला जाऊन आल्यानंतर आपण जसं फ्लशचं बटन दाबतो आणि घाण सगळी घालवतो ना, अगदी तसंच मुलं करतात. फ्लशचं बटन दाबतात आणि डोक्यातलं सगळा सिलेबस काढून टाकून देतात. त्यांनी फक्त नॉलेजच घेतलेलं असतं, बाकी काही नाहीये. तुमच्या बाळाला आत्ता विचारा, माझ्या समोर गेल्या वर्षीच्या मराठीच्या 6व्या पुस्तकातला 6वा लेसन कोणता होता, नाही सांगता येणार. त्याने 10 वेळा आतापर्यंत वाचला असेल, पण तो लक्षात ठेवला होता, त्याने ते फ्लश केलेलं आहे, त्यामुळे आता आठवणार नाहीये. येस, इट्स अ फॅक्ट. त्यामुळे सायंटिफिक पद्धती जर आपण वापरली तर रिझल्ट सगळ्यांना सारखे येतात, तिथे प्लस मायनस नाही आहे. फक्त या ठिकाणी आम्ही कधी, माझे सगळे आतापर्यंत सर ट्रेनिंग प्रोग्राम तुम्हाला पटणार नाहीये, इट्स अ मनी बॅक गॅरंटी. आतापर्यंत सगळे, मी गेल्या वर्षापर्यंत 25,000 रुपये चार्ज करत होतो जेव्हा मी क्लासरूम मध्ये सेशन घेतो. म्हणजे डोंबिवलीला SV जोशी हायस्कूलमध्ये, घाटकोपर SNDT कॉलेजमध्ये, अंधेरीला मेयर हॉल्समध्ये, या ठिकाणी हे माझे फिक्स लोकेशन आहेत की या ठिकाणी माझे ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात. आता लॉकडाऊन चालू असल्यामुळे कुठेही नाही आहेत, म्हणून आम्ही आता ऑनलाईन चालू केलेला आहे. अदरवाईज आमचे आतापर्यंतचे सगळे प्रोग्राम्स, मागच्या 10 वर्षामध्ये सगळे प्रोग्राम्स आम्ही जेवढे घेतलेले आहेत, इट्स अ मनी बॅक गॅरंटी. आपण खात्री देतो. आम्ही हे नाही म्हणत की तुमच्या मुलांनी केलं नाहीये म्हणून, आम्ही कुठेतरी कमी पडलो तुमच्या मुलाला आयडेंटिफाय करायला, हा आमचा ॲटिट्यूड आहे. दॅट्स इट. आम्ही तुमच्या मुलाकडे बोट नाही दाखवणार की मुलगा तुमचं काम नाही करत, मुलगा काम करणारच आहे, फक्त त्याला काय केल्यानंतर तो अभ्यास करेल, त्याला कोणत्या गोष्टीची आणि ती कशी आवड निर्माण करायची, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. मुलं खूप क्युरियस आहेत, खूप गोंडस आहेत. मी तर म्हणेन आतापर्यंत आपण जेवढं काम केलेलं नाही आयुष्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त काम ही मुलं करतायत. आपल्या वेळी कोणीच क्लासला जात नव्हतं, हार्डली एखादा विद्यार्थी ज्याला काहीच येत नाहीये अशा विद्यार्थ्यांना क्लासला पाठवलं जात होतं. आज आपली सगळी मुलं, जवळजवळ 90% विद्यार्थी हे डबल ड्युटी करतायत. आपण किती दिवस डबल ड्युटी करू? ही मुलं 24 तास दररोज डबल ड्युटी करतात. संडे सुद्धा त्यांना 4-4, 5-5 तास क्लासमध्ये बसवलं जातं. आणि होतं कसं की फक्त यांच्याकडून हार्डवर्क होतंय, स्मार्ट वर्क नाही होत, आणि ज्या गोष्टी नको त्याच्या पाठीमागे आपण धावतोय. आणि म्हणून सायंटिफिक पद्धत जर वापरली तर सगळ्यांच्यासाठी चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळू शकतो, ही आपली खात्री आहे. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू सदानंद सर. ओके सर. ओके, आणखी कोणाला काय विचारायचं आहे? आदिती. ओके, आदितीची मम्मी बोला. हॅलो, बोला. गुड इव्हनिंग सर. या गुड इव्हनिंग सर, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि फर्स्ट माझा क्वेश्चन असा असेल
की जे आपण सिलेबस बिफोरचे जे पेजेस असतात आपले, जे की तुम्ही सांगितलं स्किल बेस असते, तर प्रत्येकी युनिट जो असतो, प्रत्येकी जे लेसन असतो हा डिफरंट स्किल वर डिपेंड असतो. ओके, बरोबर सर? नाही आणि मग ऍक्च्युली कसं आहे की त्यांनी त्या ठिकाणी जी दिलेली आहेत ना स्किल्स, हे पूर्ण पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय डेव्हलपमेंट होईल तेवढं दिलेलं असतं, ब्रीफ मध्ये समरी दिलेलं असतं. बरोबर आहे सर, पण प्रत्येक स्किल ही प्रत्येक चाइल्ड मध्ये येईल असं पण नाहीये ना. तर आपण जे तुमचं सांगितलंय तुम्ही सायंटिफिक जे आहे सिलेबस किंवा जे स्टडी आहे तो जो कम्प्लिटली करायचा आहे आपल्याला पर इयर, तर हे जे पूर्ण स्किल आपल्या मुलामध्ये डेव्हलप होण्यासाठी मिनिमम किंवा मॅक्झिमम किती अवर्स आपण मुलांना अभ्यासाला बसवायला पाहिजे? कसं आहे की मी मगाशीच मला वाटतं आतापर्यंत या सेशन मध्ये बऱ्याच वेळा ते रिवाइज केलेलं आहे. 2 ते 3 तास भरपूर झाले. जर तुम्हाला 80+ किंवा 90च्या दरम्यान जर मार्क्स मिळवायचे असतील तर त्यांचा होमवर्क वगैरे सोडून सेल्फ स्टडीसाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास पुरेसा आहे. ओके. आणि बोर्डच्या विद्यार्थ्यांच्यासाठी 3 तासापेक्षा जास्त अभ्यास करायची गरज नाही. मग त्यांना जो काही कालावधी आहे तो महत्वाचा कालावधी त्यांना थोडासा टीव्ही बघण्यासाठी, त्यांचा आवडता एखादा कार्यक्रम, फिजिकल एक्सरसाइज करण्यासाठी, खेळण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी वापरणं गरजेचं आहे. माझे विद्यार्थी तसे वापरतात. मी गेल्या वर्षी माझा मुलगा आता यावर्षी 12वीला आहे रुईया कॉलेजला. तो जेव्हा 10वीला होता तेव्हा 2 गेमचा कॅप्टनशिप त्याच्याकडे होते. नॉर्मली 10वीच्या विद्यार्थ्यांच्याकडे कॅप्टनशिप दिली जात नाही, पण डॉजबॉल, नेटबॉल दोन्ही गेमची कॅप्टनशिप दोन्ही वर्षीचा मुंबई महापौर चषक त्याने जिंकला कॅप्टनशिप मध्ये. प्रिलियम 10वीची प्रिलियम असताना सुद्धा तो प्रिलियमला नव्हता तर कुठे लातूरला खेळायला गेला होता, स्टेटचा गेम खेळायला. हा सर, मग माझा क्वेश्चन हाच डिपेंडेंट आहे की आपल्या मुलामध्ये एक्स्ट्रा स्किल्स आहेत जे की आपण पॅरेंट्स पण फुलफिल करू शकत नाही किंवा मग समजा टीचर्स पण करतायत, ते तसं नाहीये. पण माझं म्हणणं आहे की जेव्हा आपण त्यांना 1 ते 1.5 तासच त्याच्यावर करायला सांगणार स्टडी, तर ते त्याच्यात तेवढं स्किल्स कशा डेव्हलप करणार? होतात ना. हे सगळं करून सुद्धा माझ्या मुलाने 93 स्कोर केला 10वीला. त्याचं महत्वाचं हे नाही, मुलाला स्वतःचा अभ्यास स्वतः करायला शिकवा, दॅट्स इट. स्पून फिडिंग नाही करायचं. आपण काय केलंय, स्पून फिडिंग केलंय आतापर्यंत. शाळेत सुद्धा स्पून फिडिंग होतं, घरी आल्यानंतर सुद्धा स्पून फिडिंग होतं, क्लासेसमध्ये सुद्धा स्पून फिडिंग होतं आणि चुकीच्या पद्धती वापरल्या जातात. सगळीकडे रट्टा मारायला शिकवलं जातं. पाठांतर नाही लक्षात राहत ना तर 5 वेळा लिहून काढ, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. मुलं का आमचं ऐकत नाहीत? पालकांचा आज 90% पालकांचा हा प्रश्न आहे की मुलं आमचं ऐकत नाहीत. कसं ऐकणार हो सांगा ना. बघा, तुमच्या घराला जर कलर मारायचा असेल, ओके, एक साधं उदाहरण देतो, आणि तुमच्या घरी जर काम करणारी एखादी जर झाडू पोछा करणारी जर बाई असेल आणि तिने सांगितलं की मॅडम तुम्ही असा कलर द्या, तुम्ही ऐकाल का? तिचं ऐकाल का? नाही ऐकणार. पण जर तिच्या एवढाच पगार घेणारा एखादा रंगारी पेंटरनं जर तुम्हाला सांगितलं मॅडम हा कलर तुमच्या इथे शेडला चांगला दिसेल, इथून लाईट असा येतो, इकडे असं, तुम्ही ऐकाल की नाही ऐकणार? ऐकणार, बरोबर ना. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सांगणारी व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं आहे, ती काय सांगते हेही तितकंच महत्वाचं आहे. टेक्निक, आता तुम्ही मला सांगा, आपण जर त्या कामवालीचं ऐकत नाहीये कारण तिला त्याचं नॉलेज नाही. आता आपले मुलं का ऐकत नाही त्याचं एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला हे सेट करतोय. मुलं जेव्हा त्यांच्या काही लक्षात राहत नाही, त्यांच्या अभ्यासामध्ये मूड लागत नाही म्हणून आपल्याकडे येतात. आता तुमचे सपोज आता आदितीच तुमच्याकडे जर राहिले असेल, मम्मी हे माझ्या लक्षात राहत नाही, मम्मीने काय सांगितलं, बेटा जरा लक्ष देऊन वाच, बरोबर ना. बरोबर. वाचायचं कसं शाळेमध्ये शिकवलंय? आजपर्यंत जगातल्या एकाही शाळेमध्ये लक्ष देऊन वाचायचं कसं शिकवलंय का? नाही. तुम्हाला सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल की लक्ष देऊन वाचा म्हणून, पण कसं वाचायचं हे मात्र कोणी जगामध्ये सांगितलेलं नाही. मुलं जातात, सांगतात मॅक्झिमम पेरेंट्स. एक्झॅक्टली. मग मुलं जातात, पुन्हा वाचून येतात, नाही लक्षात राहत, मग ते मुलांना पुन्हा सांगितलं जातं, एक काम कर बेटा, आदित्य बेटा तू लिहून काढ. आणि आम्हाला कोणीतरी तत्वज्ञान दिलेलं आहे की 1 वेळ लिहिणं आणि 5 वेळ वाचणं बरोबर आहे. पूर्ण मूर्खपणा आहे हा. आणि आम्ही त्यांना 5 वेळा लिहायला देतो. शाळेमध्ये सुद्धा, क्लासमध्ये सुद्धा पनिशमेंट म्हणून 5 वेळा लिहायला दिली जातं. मुलांचा प्रॉब्लेम काय आहे, दे आर डिलिंग विथ रिमेंबरिंग अँड रिकॉलिंग. त्यांच्या लक्षात राहत नाहीये. आणि आम्ही त्यांना स्किल कोणतं देतोय, रीडिंग अँड रायटिंग. आता तुम्ही मला सांगा,
मुलगा तुमचा किंवा आदित्य तुमचा पिझ्झा मागते आणि तुम्ही बर्गर समोर ठेवला, खाईल का? नाही. पुन्हा तिने बर्गर मागितला आणि तुम्ही वडापाव ठेवला, चालेल का? नाही. पुन्हा बरोबर ना, पुन्हा तुम्ही तिने पिझ्झा मागितला आणि तुम्ही पावभाजी ठेवली, चालेल का? नाही. एका सर्टन स्टेजला आल्यानंतर आदिती काय म्हणेल, अरे यार मम्मीला कळतच नाही माझी भाषा, माझा पिझ्झा मम्मीला कळतच नाही, आणि त्यानंतर आदिती मम्मीचं ऐकायला बंद होणार. अशी सिच्युएशन होते. हे काय एका दिवसामध्ये मुलं आपल्यापासून डिस्कनेक्ट नाही झाले, त्यांना 3 पुरावे मिळाले त्यांच्या मेंदूला की बाबा हे टेक्निकली स्ट्रॉंग नाही आहेत, माझ्या प्रश्नांची उत्तर यांच्याकडे नाहीत, त्यापेक्षा आपण आपल्या मित्रांना विचारू. आणि म्हणून हे सगळी मुलं ह्या यंग जनरेशन मधली पालकांचं ऐकत नाही आहेत. बघा आजपर्यंत सिच्युएशन अशी झालेली आहे, आपली मुलं टेक्नॉलॉजीला घेऊन आलेली आहेत, आपल्यापेक्षा हुशार आहेत. हे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण हे सगळ्यात पहिल्यांदा आपण ऐकायला पाहिजे, मान्य करायला पाहिजे. आणि हे ज्या दिवशी आपण मान्य करू आणि त्यांचा सल्ला घेऊ, आपल्यापेक्षा हुशार मुलांचा तो सल्ला तुम्हाला खूप छान सल्ला देते. आणि म्हणूनच मगाशी जसं मी एक्झाम्पल दिलं, तुम्ही जर कामवालीचं ऐकणार नाहीये कारण तिला त्याबद्दलचं नॉलेज नाहीये. आता आपल्या आणि आपल्या मुलांच्या मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर आपली अवस्था त्या कामवालीसारखीच झाली ना मुलासमोर. येस, कारण आपल्याकडे ते टॅलेंट नाहीये जो मुलगा एक्सपेक्ट करतोय. त्यासाठी आपल्याला आपलं नॉलेज एकतर अपडेट करावं लागेल किंवा त्याच्यासमोर अशी एखादी व्यक्ती उभी करावी लागेल की जी त्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. आज आपलं हे पहिलं जनरेशन आहे. आजपर्यंत आई वडिलांनी आपल्याला कंट्रोल केलं आणि आज आपली मुलं कंट्रोल करतायत. आपण दोन्ही बाजूने वाजवलं जातोय ना, आई वडिलांना काय बोलता येत ना मुलांना काय बोलता येत. मग आपण आपलं राज्य कधी करायचं? आपण असेच आहोत, बरोबर ना? आज मुलं अशी बोटावरती नाचवतात पालकांना. खरंच पालकांचं वाईट वाटतं मला कधी कधी. ह्या सिच्युएशन मधून आपण बाहेर येऊया कुठेतरी. आणि ह्या सिच्युएशन मधून बाहेर येण्यासाठी एकच गोष्ट आहे, मुलांना समजून घ्या, दॅट्स इट. बाकी काही नाही आहे. तुम्हाला ज्या गोष्टी मिळालेल्या नाहीत त्या तुम्ही मुलांना देता, अजिबात गरज नाहीये. आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला दिलं नाही त्याच गोष्टी आपण आपल्या मुलांना देतो आणि नंतर आपले कॅसेट चालू होते अर्ध्या तासाची. मुलं स्विच ऑफ करतात ऐकायचं, कारण ह्यांची टेप चालणारच आहे नेहमीप्रमाणे. दॅट्स इट.